सुस्वागतम. पर्यावरण दक्षता मंडळाच्या 23व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपले सन्माननीय पाहुणे माननीय श्री दिलीपजी कुलकर्णी आणि त्यांच्या अर्धांगिनी डॉक्टर पौर्णिमा लिमये कुलकर्णी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपले विशेष अतिथी माननीय श्री धनंजय गांगर हेही उपस्थित आहेत. संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अन्य मान्यवर नुपूर नृत्यालयाच्या सदस्य या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. आज आषाढी एकादशीचा पवित्र दिन आणि त्याच दिवशी आज पर्यावरण दक्षता मंडळाचा वर्धापन दिन, 23वा वर्धापन दिन. एक वेगळाच अपूर्व योग, जणू काही सुवर्णाला सुगंध लाभलेला आहे. अशा या दिवशी आपण हा कार्यक्रमाचं आयोजन करत आहोत. वारी म्हणलं की वेगवेगळ्या देणी आपण अनुभवतो आणि पर्यावरण असल्यामुळे आपण वृक्ष दिंडी नेहमीच त्याचं आयोजन करतो. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात तर खूप जोरदार झालेली आहे. या छोट्या छोट्या मुलींनी वारकऱ्यांचे वेश परिधान केलेले आहेत आणि वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. ही वृक्ष दिंडी आपल्या समोर आलेली आहे. त्यानंतर नुपूर नृत्यालयाच्या काही मुली आपल्या समोर एक छोटस नृत्य सादर करीत आहेत. आणि काही एक
सुंदर देवाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या या बालकन्यांची भावना या नृत्यातून खूप सुंदर साकार झालेली आहे. हे नृत्य दिग्दर्शन केलं होतं निवेदिता रानडे आणि डॉक्टर मानसी जोशी यांचे खूप अभिनंदन. मी मान्यवरांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. आजचे आपले प्रमुख पाहुणे माननीय श्री दिलीपजी कुलकर्णी, ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ, त्यांना मी विनंती करते की आपण मंचावर विराजमान व्हावं. आपले विशेष अतिथी माननीय श्री शरदजी गांगल, ठाणे जनता सहकारी बँकेचे उपाध्यक्ष, त्यांनाही विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. एन्व्हायरो व्हिजिलचे अध्यक्ष डॉक्टर विकास हजरनीस यांनीही कृपया मंचावर यावं. आणि पर्यावरण दक्षता मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक विद्याधर बालावलकर तसेच सचिव श्रीमती संगीता जोशी याही मंचावरती उपस्थित होतील. आपण आता वृक्षदिंडी पाहिलीच आणि त्याच्यानंतर पर्यावरणासाठी एक खूप आवश्यक आणि मोठा कार्यक्रम तो म्हणजे वृक्षारोपणाचा. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी वृक्षारोपण करावं आणि कार्यक्रमाची सुरुवात करावी. हा जो वृक्ष आहे तो आहे चारोळीचा. या ठिकाणी जे रोप लावलेलं आहे ते आहे चारोळीचं. याचं प्रातिनिधिक स्वरूपात इथे रोपण होईल. चारोळी हा उष्ण आणि कोरड्या हवेमधला वृक्ष आहे. आपल्याला चारोळी माहिती असते, ती बासुंदीमध्ये आपण घालून खातो तेवढ्या जन्म देती सुमने पड़े, कोटि जन्म देती सुमने पड़े, कोटि जन्म देती सुमने पड़े, आदि आपण हे चारोळी हे फळ मिठाईमध्ये चांगलं लागतं म्हणून तर खातोच, पण त्याचे अनेक गुणधर्म आहेत. विशेषतः ते खूप पौष्टिक आहे आणि त्याच्यापासून जो डिंक निघतो त्या वृक्षापासून तोही औषधी आहे. तर ह्या वृक्षाचं रोपण इथे झालेलं आहे आणि यानंतर देवराई म्हणून आपला जो प्रकल्प चालतो टिटवाळ्याच्या जवळ रुंदे या गावामध्ये, त्या ठिकाणी हे रोप लावलं जाईल आणि लवकरच त्याचा मोठा वृक्ष होईल. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे आभार. सुरुवातीला मी एन्व्हायरो व्हिजिलचे अध्यक्ष डॉक्टर हजरनीस यांना विनंती करते की त्यांनी माननीय श्री दिलीपजी कुलकर्णी यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करावा आणि स्वागत करावं. डॉक्टर हजरनीस स्वागत करत आहेत माननीय श्री दिलीपजी कुलकर्णी. व्यासपीठावर उपस्थित नाही, त्यांनी आग्रहाने सांगितलं की व्यासपीठावर येणार नाही, परंतु दिलीपजींच्या अर्धांगिनी डॉक्टर सौ पौर्णिमा लिमये कुलकर्णी ह्या आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करतील संगीताताई जोशी. पौर्णिमाताई कुलकर्णी यांचं स्वागत करत आहेत संगीता जोशी. पौर्णिमाताई विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या आहेत, त्यामुळे आमचे विशेष एक जवळीक आहे. स्वतः आयुर्वेदाचार्य आहेत आणि सगळ्या प्रकारचं अर्थातच सहभाग त्यांचा दिलीपजींच्या कार्यात आहे. धन्यवाद मॅडम. मी प्राध्यापक विद्याधर बालावलकर, पर्यावरण दक्षता मंडळाचे अध्यक्ष, यांना विनंती करते की त्यांनी श्री शरद गांगल आजचे विशेष अतिथी यांचा
भेटवस्तू देऊन सन्मान करावा. माहेरची खाडी, माहेरची साडी नाही, माहेरची खाडी या सदरामधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेलं एक बहुआयामी व्यक्तिमत्व पर्यावरण दक्षता मंडळाच्या कार्यकारिणीवरती आणि अधिकार पदावरती आहेत डॉक्टर प्रसाद कर्णे. त्यांच्या कॉलेजच्या लाईफ पासूनच त्यांनी विविध कलांमध्ये जसं नाटक लिहिणं आहे, कविता करणं आहे, एवढंच नाही तर योगाचं सुद्धा त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे. आणि विशेष म्हणजे ठाणे खाडीतील कोलंबी या विषयावर त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्यांची PhD आहे. विविध पुस्तकं आणि विविध आर्टिकल्स त्यांनी लिहिलेली आहेत. असे बहुआयामी व्यक्तिमत्व डॉक्टर प्रसाद कर्णे यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. धन्यवाद डॉक्टर जयश्री कुलकर्णी मॅडम. आदरणीय आणि सन्माननीय व्यासपीठ आणि वंदनीय सर्व आपण मान्यवर, आज खूप आनंदाचा दिवस आहे. 2 वर्षानंतर 9 जुलैचा संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आपण एकत्र आलोय. इतका मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळतोय तरी देखील आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. सर्वांचं स्वागत आणि आभार. 2 वर्ष निघून गेली याच्यावर विश्वास बसणं थोडा कठीण आहे. ज्या वेळेला 2 वर्षापूर्वी 9 जुलैचा कार्यक्रम करायचा हे मनात आलं त्यावेळेला प्रत्यक्ष म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर ऑफलाईन कार्यक्रम घेणं शक्यच नव्हतं. पर्यावरण दक्षता मंडळ हे अधिकृतपणे 23 वर्षापूर्वी, खरं तर त्याच्या काही वर्ष आधीपासूनच पर्यावरण शिक्षण, जनजागरण आणि संशोधन या विषयात काम करत आहे. आपलं पहिल्यापासूनच ठरलं होतं की हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत न्यायचा. परंतु आम्हाला देखील वाटलं नव्हतं की आम्ही आमच्या कार्यपद्धतीमध्ये, विचारसरणीमध्ये एवढा फरक करू. व्यक्तिशः मला तरी वाटलं नव्हतं. परंतु या संक्रमणाच्या काळामध्ये, कोविडच्या अतिशय अडचणीच्या काळामध्ये लोकांपर्यंत पोहोचणं हे अजिबात न थांबता अव्याहतपणे चालू राहिलं. ते आधुनिक तंत्रज्ञानामुळे, ऑनलाईन पद्धतीमुळे, आणि त्यामुळे गेली 2 वर्ष देखील आपण या कार्यक्रमासाठी भेटत होतोच, परंतु आभासी पद्धतीने. केवळ वर्धापन दिन साजरा करणंच नाही तर आपली पर्यावरण शाळा असो किंवा निसर्गायन हा जंगलाजवळ असलेला प्रकल्प असो किंवा आत्ताच जयश्री मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे रोंद्याचा प्रकल्प असो, सगळे प्रकल्प हे ह्या काळामध्ये चालू राहिले. त्याचा अहवाल आणि त्याचे साध्यंत माहिती आपल्याला दिली जाईलच. मी ही प्रस्तावना एवढ्यासाठीच करतोय की आज जरी आपण प्रत्यक्ष ह्या ठिकाणी भेटत असलो तरी देखील फेसबुक लाईव्ह पेजद्वारे आणखीन असंख्य आपले कार्यकर्ते आणि हितचिंतक हे आपल्याला या क्षणी देखील जोडले गेलेले आहेत. बदल हा निसर्गाचाच नियम आहे. त्यामुळे पर्यावरण दक्षता मंडळ या 2 वर्षामध्ये कितपत लोकांपर्यंत पोहोचू शकेल असा किंचितसा प्रश्न होता, परंतु तो या तंत्रज्ञानाने सोडवला गेला आणि ऑनलाईन पद्धतीने केवळ ठाणे किंवा मी मुंबई महानगर प्राधिकरण MMRच्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांपुरतं नाही तर महाराष्ट्रात सर्वत्र आपण पसरलो. आज अर्थातच आणखीन आनंद आहे कारण आपण प्रत्यक्ष भेटतोय. त्यात दुग्ध शर्करा योग असा आहे की आज आषाढी एकादशी आहे. पर्यावरण हे विज्ञानाचा भाग आत्ता झालं
परंतु निसर्गाचा भाग पहिल्यापासूनच होतं आणि निसर्गाला जवळ जाण्यासाठी, लोकांमध्ये पोहोचण्यासाठी हे असे वेगवेगळे सण हे देखील अतिशय महत्वाचे आहेत. अर्थात आपण त्या क्षेत्रातही काम करतोच आहोत. आजच्या या कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण आलेलो आहोत. सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि पुढची सूत्र प्राध्यापिका डॉक्टर जयश्री कुलकर्णी मॅडमकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सर, आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष मी आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, पक्षीही सुस्वरे आळविती, अशा निसर्गरम्य वातावरणात जी नेहमी आपल्याला दिसते, अशी संगीता जोशी यांना मी विनंती करते की त्यांनी संस्थेची वाटचाल आपल्या समोर सादर करावी. कार्यक्रमातला खरं तर सगळ्यात कठीण भाग माझ्याकडे आलेला आहे. कारण संस्थेची वाटचाल किंवा अहवाल संस्थेचा म्हटलं की सगळ्यांच्या पोटात गोळा येतो की आता किती वेळ हा अहवाल वाचन चालणार आहे. तर मला जो वेळ कार्यक्रमातला देण्यात आलाय त्याच्यामध्ये सगळी वाटचाल सांगणं शक्य नाही, कारण पर्यावरण दक्षता मंडळाचे रोजी एक कार्यक्रम असं म्हटलं तरी हरकत नाही, इतके कार्यक्रम होत असतात, विविध प्रकल्प विविध ठिकाणी चालू आहेत. त्यामुळे त्याचे ठळक काही सांगण्यासारखे जे म्हणजे आवर्जून सांगावे असे कार्यक्रमच मी फक्त आपल्या समोर सांगणार आहे. मार्च 19ला लॉकडाऊन झालं आणि सर्वात पहिल्यांदा शाळा बंद झाल्या, कॉलेजेस बंद झाली, कॉर्पोरेट बंद झाले. मुख्यतः पर्यावरण शाळा हा जो पर्यावरण दक्षता मंडळाचा प्रकल्प आहे, जिथे मोठ्या प्रमाणामध्ये शाळांमध्ये नेटवर्क आहे, कॉलेजेसमध्ये आपण जात असतो आणि काही प्रमाणात कॉर्पोरेट्समध्ये, ते बंद झालं. ज्या वेळेला हे बंद झालं त्यावेळेला पर्यावरण शाळेच्या शाळांमध्ये 26 ठिकाणी शाळा चालू होत्या. ह्या ठाण्यामध्ये आणि डोंबिवलीमध्ये शिवाय वेगळं, आणि आपली जी मुरबाड परिसरामध्ये, कल्याण मुरबाड परिसरामध्ये ग्रामीण पर्यावरण शाळा चालू आहे, तिथल्या अजून शाळा, अशा इतक्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावरती आपण काम करतो. आपलं एक पूर्ण वर्षाचं सिलेबस आहे पर्यावरण शाळेचं आणि ते शाळांमध्ये आपण राबवतो. हे झाल्यानंतर म्हणजे पहिल्यांदा ह्या शाळा बंद पडल्या. मग आम्हाला प्रश्न पडला, म्हणजे 21 दिवसाचं लॉकडाऊन झालं, पण ते लॉकडाऊन वाढत चाललं आणि काही अंदाज येईना की हे किती दिवस चालणार. आणि शाळा तर सगळ्यात शेवटी उघडल्या, बाकी तर हळूहळू इतर व्यवहार सुरू झाले, पण शाळा सगळ्यात शेवटी उघडल्या. त्यामुळे मग हा प्रकल्प कशा प्रकारे चालवायचा हा एक प्रश्न निर्माण झाला. मग त्याच्यातनं असा विचार केला की आपल्याला या प्रकल्पाचं साध्य काय करायचंय. तर पर्यावरण हा विचार, पर्यावरणाचा विचार म्हणजे जनजागृती आणि शिक्षण हे आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचंय, लोकांपर्यंत पोहोचवायचंय. मग आम्ही ऑनलाईन पर्यावरण शाळेचा विचार केला. त्यावेळेला हे खरं खूप मोठं आव्हान होतं, कारण त्यावेळेला झूम किंवा गुगल मीट हे काहीच, ही नवीन ऍप येत होती आणि वापरता पण येत नव्हती. मग ते शिकून त्याच्यावरती एक प्रभुत्व मिळवून अशा प्रकारे ती पर्यावरण शाळा चालू केली. आणि असं वाटलं की ही एक संधी आहे. म्हणजे तिथपर्यंत आम्ही फक्त कल्याण, डोंबिवली, मुरबाड या परिसरापर्यंत मर्यादित होतो, पण ह्या निमित्ताने एक संधी मिळाली की महाराष्ट्रातल्या शाळांपर्यंत आम्ही पोहोचलो. अगदी छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा पर्यावरण शाळा ऑनलाईन आता चालते की जिथे नेटवर्क आहे. शहरांपेक्षा अनुभव असा आहे की शहरांपेक्षा सुद्धा छोट्या गावांमध्ये या ऑनलाईन पर्यावरण शाळेचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत झालं, कारण अशा प्रकारचे रिसोर्सेस त्या ठिकाणी खूप कमी मिळतात. त्यामुळे त्यांना हवी आहे. त्यामुळे आता जरी सगळं चालू झालेलं असलं तरी सुद्धा पर्यावरण शाळा दोन्ही प्रकारे आम्ही चालू ठेवलेली आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन. ज्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्षरित्या पोहोचू शकतो त्या ठिकाणी आता परत आमचं जाणं सुरू झालेलं आहे. पर्यावरण शाळा सुरू झाल्या आहेत, जूनपासून शाळा उघडल्या आणि नेहमीसारखं कामकाज सुरू झालं. परंतु सगळ्यांच्या आग्रहाखातर अजूनही ऑनलाईन पर्यावरण शाळा आम्ही कायम चालू ठेवणार आहोत. आतापर्यंत या पर्यावरण शाळेचे 150 शाळा आमच्या सभासद झालेल्या आहेत आणि नियमितपणे त्यांच्यापर्यंत आमचे कार्यक्रम, आमचे विचार, वेगवेगळ्या कार्यशाळा, गणपतीच्या सुमाराला शाडू मातीचे गणपती तयार करणं किंवा निर्माल्याची पिशवी तयार करणं, असे छोटे छोटे उपक्रम पण जे विद्यार्थी करतील
असे आम्ही त्यांना दाखवले आणि मुलांनी ते व्हिडिओ करून आमच्यापर्यंत पाठवले. याचा अर्थ प्रत्यक्ष ती मुलं बघतायत आणि त्याप्रमाणे हा विचार आपला त्यांच्यापर्यंत पोहोचतोय आणि आपण हा विचार पोहोचवण्यामध्ये यशस्वी होतोय याची एक पावती आम्हाला मिळालेली आहे. त्यानंतर एक युट्यूब चॅनल आम्ही त्यावेळेला चालू केलं, वेबिनार्स चालू केले, विविध पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वेबिनार्स चालू केले आणि युट्यूब चॅनल चालू केलं. त्या काळात आम्ही एक 15 ऑगस्ट पासून 26 जानेवारी पर्यंत रोज प्रक्षेपण करायचं असा एक प्रयोग करून बघितला आणि त्यालाही खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला. आमचे सबस्क्रायबर दिवसेंदिवस वाढत गेले. त्यानंतर काही समविचारी संस्था एकत्र येऊन आम्ही अजून एक युट्यूब चॅनल आपलं पर्यावरण नावाचा चालू केला आणि तो आज ताग्यात चालू आहे. दर सोमवारी त्याच्यावरनं आम्ही काही ना काही पर्यावरण विषयक व्हिडिओ ह्याचं प्रक्षेपण करत असतो. आपणही सगळ्यांनी तो चॅनल बघावा, सबस्क्राईब करावा, लाईक करावा अशी मी आपल्याला विनंती करते. नंदनवन घरगुती स्पर्धा हा एक दरवर्षी चालणारा कार्यक्रम आहे. ज्या वेळेला लॉकडाऊन सुरू झालं त्यावेळेला आम्हाला प्रश्न पडला की काही नंदनवन स्पर्धा कशी घ्यायची, ती ऑनलाईन कशी घ्यायची, काय करायचं, परीक्षण कसं करायचं. नाहीतर त्याची पद्धत अशी असते की आम्ही घरोघर आमचे परीक्षक जातात, बागा बघतात आणि त्याच्यानंतर मग त्यांना मार्क देतात आणि त्यांच्यातले नंबर काढतात. आता हे ऑनलाईन कसं घ्यायचं, मग बराच विचार करून ती ऑनलाईन कशी घ्यायची याची आम्ही पद्धत नक्की केली, एक कार्यपद्धती नक्की केली. मागची 2 वर्ष ऑनलाईन झाली आणि यावर्षी आता परत जसं सगळं सुरू व्हायला लागलं यावर्षीपासून परत एकदा ऑफलाईन पद्धतीने ती स्पर्धा आम्ही घेतलेली आहे. डोंबिवली आणि ठाणे या दोन्ही ठिकाणी ही स्पर्धा आपली होते. खूप चांगला प्रतिसाद आपल्याला ह्याच्यात मिळतो की घराघरामध्ये लोक किती प्रकारची झाडं लावतात, त्याला किती आवड असते. म्हणजे काही काही घरात तर अक्षरशः 300-400 कुंड्या सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. असं सुद्धा बघायला मिळतं की झाडं लावण्यासाठी जास्त जागा पाहिजे म्हणून लोकांनी घरं बदलली. म्हणजे किती आवड असावी या प्रकारची. काही ठिकाणी आम्हाला असं सांगितलं की बाल्कनीतली छोटीशी बाग आहे पण त्या ठिकाणी पक्षी येतात. म्हणजे इतकी ती बाग समृद्ध झालेली आहे की पक्षी तिथे यायला सुरुवात झालेली आहे, फुलपाखरं तिथे यायला सुरुवात झालेली आहे. एक वेगळ्या प्रकारची इकोसिस्टीम त्या बागेमध्ये तयार झालेली आहे. त्यामुळे ही स्पर्धा परत एकदा आम्ही ऑफलाईन पद्धतीने घेतो याचा आम्हाला खूप आनंद झाला. कारण ऑफलाईन पद्धतीने स्पर्धा घेण्याची गंमत काय वेगळी असते. त्याचप्रमाणे ग्रीन लव्हर्स क्लब हाही एक उपक्रम नंदनवन मधूनच निर्माण झालेला आहे. तर तोही मागची 2 वर्ष आम्ही ऑनलाईन घेतला, त्याला पण चांगला प्रतिसाद मिळाला आणि जसं आता परत सगळं सुरू झालंय, कालच ग्रीन लव्हर्स क्लबचं पहिलं लेक्चर ऑफलाईन झालेलं आहे आणि त्याला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. देवराई हा पर्यावरण दक्षता मंडळचा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प आहे. टिटवाळ्याजवळ रुंदे म्हणून एक छोटंसं गाव आहे. त्या ठिकाणी वन खात्याने 50 एकर जमीन आपल्याला दिलेली आहे आणि त्याच्यावरती गेली 5 वर्ष, हे 5वं वर्ष चालू आहे त्या प्रकल्पाचं. त्या 5 वर्ष हा प्रकल्प आपला चालू आहे. जवळजवळ 30,000 झाडं तिथे लावून झालेली आहेत. आपल्यापैकी अनेकांनी या वृक्षारोपणामध्ये सुद्धा सहभाग घेतलेला असेल. त्यात काही वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम त्या ठिकाणी झाले. 9 फेब्रुवारीला ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री राजेश नार्वेकर यांनी आपल्या त्या प्रकल्पाला भेट दिली. त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी अतिशय कौतुकाचे शब्द आपल्याला सांगितले की खूप चांगलं जंगल झालेलं आहे, सर्वायवल रेट खूप चांगला आहे आणि झाडांची वाढ ही अतिशय सुंदर पद्धतीने होते. दुसरा अजून एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या लेखिका वीणा गवाणकर यांनी रिचर्ड बेकन या व्यक्तीवरती पुस्तक लिहिलं की ज्यांनी संपूर्ण आयुष्यभर वृक्षारोपण, जंगलं वाढवणं याचा ध्यास घेतलेला होता. तर वीणाताईंची अशी इच्छा होती की या पुस्तकाचं प्रकाशन त्याला साजेशा वातावरणात व्हावं. मग देवराईच्या जंगलाशिवाय ह्याला साजेशी जागा कुठली असू शकते. त्यामुळे आपण तो कार्यक्रम त्या ठिकाणी 6 मार्चला आयोजित केलेला होता आणि खूप सुंदर कार्यक्रम झाला. त्यावेळेला सकाळी देवराई दाखवण्यासाठी आपण काही नियोजन केलेलं होतं. तर अनेक लोक कार्यक्रमाच्या आधी 7 वाजता तिथे पोहोचलेले होते. म्हणजे जवळजवळ मला आठवते की 6:15 पहिला फोन आला असेल की मी टिटवाळा स्टेशनला उतरलेली आहे, आता मी कसं यायचं.
त्यामुळे अतिशय आम्हाला त्यावेळेला खूप जास्ती वाटत होती की तिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट फार चांगला नाहीये. म्हणजे टिटवाळा स्टेशन पासून देवराईपर्यंत जायला तसं खूप वाहनं उपलब्ध आहेत किंवा बसची व्यवस्था आहे असं नाहीये. लोक कशी येतील, पण तरी 200 लोक त्या कार्यक्रमाला आली. त्या लोकांची व्यवस्था कशी करायची आम्हाला प्रश्न पडला, कारण जंगल आहे, कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाहीये तिथे. पण लोकांनी सगळ्या प्रकारची गैरसोय सहन करून सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये उत्तम सहभाग आपला केला. त्यानंतर 5 जूनला डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वतःहून इच्छा व्यक्त केली की मला तुमच्या जंगलाला भेट द्यायची आणि पहाटे 6 वाजता मी तिथे पोहोचणार आहे. आणि खरोखर त्याप्रमाणे ते आले. त्यांनी सगळं जंगल फिरून बघितलं आणि त्यांना पण खूप आवडलं. त्यांना स्वतःला वृक्षारोपणाची खूप आवड आहे आणि त्यांनी मुरबाड साईडला स्वतः वृक्षारोपण केले. त्यामुळे त्यांना त्यातली खूप माहिती पण आहे. जेव्हा त्यांनी आम्हाला प्रश्न विचारले तेव्हा आमच्या लक्षात आलं की त्यांना त्यातली माहिती पण आहे, जाणकार आहे. आणि अशा माणसाकडनं आपल्याला कौतुक आपलं होणं हे खूप महत्वाचं आहे. निसर्गायन हा आपला अजून एक कल्याण मुरबाडला चालणारा प्रकल्प आहे. तिथे आपलं देशी गायींचा गोठा किंवा असे विविध ग्रामीण भागाचे प्रकल्प आहेत. दरवर्षी आम्ही रानभाज्यांची स्पर्धा ग्रामीण पर्यावरण शाळेतर्फे शाळांमध्ये घेतो. परंतु मागच्या 2 वर्षांमध्ये शाळा बंद असल्यामुळे ही स्पर्धा आम्हाला घेता आली नाही. मग कशा प्रकारे लोकांना रानभाज्यांची ओळख करून देता येईल असा विचार करून रानभाज्या प्रत्यक्ष जंगलात त्यांच्या मूळ अवस्थेमध्ये बघा अशा तऱ्हेचा एक कार्यक्रम आम्ही घेतला, रानभाज्यांचा नेचर ट्रेल. आणि इतका प्रचंड प्रतिसाद त्याला मिळाला की लागोपाठ 3 रविवार आम्हाला तो कार्यक्रम घ्यायला लागला. त्याच प्रकारचा कार्यक्रम आम्ही आता मागच्या रविवारी सुद्धा घेतला, त्यालाही खूप गर्दी होती. आज आपला कार्यक्रम असल्यामुळे तो कार्यक्रम घेता नाही आला, पण पुढच्या रविवारचं सुद्धा बुकिंग ऑलरेडी झालेलं आहे. त्यामुळे इतका सुंदर प्रतिसाद या रानभाज्यांच्या ओळख करून घ्या असं या आपल्या उपक्रमाला मिळतोय. डोंबिवलीमध्ये आपली निर्माल्य ऍक्टिव्हिटी चालते. दरवर्षी गणपतीमध्ये निर्माल्य विसर्जन किंवा निर्माल्य प्लास्टिकच्या पिशवीतनं वेगळं करणं, प्लास्टिक वेगळं करणं आणि निर्माल्य वेगळं करणं आणि प्लास्टिक रिसायकलिंगला पाठवून फुलं जी असतात ही गणपती मंदिराचा जो वर्मी कंपोस्टचा एक प्रकल्प आहे त्या ठिकाणी पाठवणं. तर लॉकडाऊन मध्ये सुद्धा हा आपला 2 वर्ष प्रकल्प चालू राहिला आणि वेगवेगळ्या कॉलेजेसच्या NSS युनिट या व्हॉलेंटियर्स आहेत वेगवेगळ्या संस्थांचे, यांच्या 40 लोकांच्या मदतीने ठिकठिकाणी आपण 7 ते 8 ठिकाणी अशा प्रकारची म्हणजे 1.5 दिवसाच्या गणपतीपासून ते अगदी अनंत चतुर्दशीपर्यंत ही आपली केंद्र चालू होती. 5 जूनला पर्यावरण दिन होता, त्यामुळे बरेच कार्यक्रम त्यावेळेला पर्यावरण दक्षता मंडळातर्फे आयोजित करण्यात आले. ठाण्यामध्ये ब्रह्मणा तलावाला नेचर ट्रेल घेतला, निसर्ग भ्रमंतीचं आयोजन केलं आणि त्या ठिकाणी एक 20 झाडांचं वृक्षारोपण केलं. लायन्स क्लबच्या मदतीने हा सगळा कार्यक्रम आपला झाला. कल्याण डोंबिवलीमध्ये KDMCच्या मदतीने आपला 2 दिवस कार्यक्रम झाला 5 जून आणि 6 जूनला. त्यावेळेला आपण तिथे वृक्ष प्रदर्शन भरवलेलं होतं. आपले जे वेगवेगळे ग्रीन लव्हर्स क्लबचे सदस्य आहेत त्यांच्या घराघरात जाऊन KDMCने गाडी पाठवली होती आणि ते वृक्ष वैशिष्ट्यपूर्ण झाडांचं प्रदर्शन त्या ठिकाणी झालं आणि खूप चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला. आणि काही पर्यावरण विषयक कार्यशाळा आपण त्यावेळेला घेतल्या होत्या. त्याचप्रमाणे मुरबाडला मंदार कृषी विद्यापीठामध्ये आपला पर्यावरण चित्रपट महोत्सव असा एक कार्यक्रम 5 जूनच्या निमित्ताने झाला. स्वागत यात्रेमध्ये सुद्धा आपण दरवर्षी भाग घेतो. ज्या ज्या ठिकाणी असा शहरातला मोठा कार्यक्रम असतो आणि ज्या ठिकाणी जनजागृती आपल्याला करता येते, आपला पर्यावरण विषयक विचार लोकांपर्यंत पोहोचवता येतो, या प्रत्येक संधीचा आपण जनजागृती करता उपयोग करून घेता येतो. यावर्षी ठाण्यामध्ये आपण फुलपाखरा संबंधी आणि फुलपाखराच्या निमित्ताने कीटकांच्या संबंधी आपण जनजागृती केली. म्हणजे कीटकांचं पर्यावरण साखळीतलं स्थान काय आहे. नाहीतर अनेक वेळेला आता शहरामध्ये आपण बघतो की कीटक म्हणजे नको किंवा लगेच त्याच्यावरती वेगवेगळी रसायन फवारा आणि असं असतं. तर कीटकांचं पर्यावरण संस्थेतलं किंवा परिसंस्थेतलं स्थान या विषयावरती आपण जनजागृतीचा एक प्रयत्न केला. त्याचप्रमाणे डोंबिवलीमध्ये प्लास्टिकच्या संबंधाने जनजागृतीसाठी आपण प्रयत्न केला.
टर्टल डे आपण आता साजरा केला. 23 मेला जागतिक टर्टल डे असतो, तो आपण साजरा केला मॅन्ग्रोव्ह फाउंडेशनच्या बरोबर. त्या ठिकाणी समुद्री कासवांचं जिओ टॅगिंग कसं करतात आणि त्याचा उपयोग काय आणि त्याच्यामुळे काय काय या समुद्री कासव वाचवण्यासाठी त्याचा कसा फायदा केला जातो, त्यामुळे समुद्री कासवांची संख्या कशी वाढते आहे किंवा त्यांचे धोके काय, त्याचं संवर्धन कसं करतात. हर्षल कर्वे म्हणून मॅन्ग्रोव्ह फाउंडेशनचे आहेत, त्यांनी सादरीकरण केलं होतं त्या ठिकाणी. एप्रिलमध्ये आपण 8, 9, 10 आणि एप्रिलला सृजन लेखन शिबिर असा एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम केला होता. पर्यावरणामध्ये अधिकाधिक लोकांनी लेखन करावं, अधिकाधिक लोकांना येणारे वेगवेगळे अनुभव लोकांनी शेअर करावे, ते चांगल्या भाषेमध्ये किंवा चांगल्या शब्दात शब्दबद्ध करावे, यासाठी एक ट्रेनिंग कोर्स ज्याला म्हणता येईल असं प्रशिक्षण शिबिर आपण केशवसृष्टी बरोबर केलेलं होतं. त्यालाही अगदी नाशिक पासून, पुण्यापासून, अलिबाग पासून आलेले कार्यकर्ते नाही म्हणता येणार, सहभागी झाले होते त्याच्यामध्ये. आणि अजूनही त्या ग्रुपमध्ये खूप चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टींची चर्चा, कुठे काय बघितलं, काय नवीन बघितलं किंवा पर्यावरणपूरक आहे किंवा नाही, या सगळ्याची खूप चांगली चर्चा. अजूनही तो ग्रुप जो त्या शिबिराच्या निमित्ताने केला होता तो ऍक्टिव्ह आहे आणि खूप चांगल्या प्रकारे ते लोक सगळे सहभागी होतात त्याच्यात. ग्रीन करिअर कोर्सेस नावाचा एक पर्यावरण दक्षता मंडळाचा इनिशिएटिव्ह आहे. ह्याच्यामध्ये काही ऑनलाईनच मागच्या 2 वर्षामध्ये ह्याच्यामध्ये आपण कोर्सेस घेतले. बीज संकलन, नर्सरी मॅनेजमेंट, घनकचरा व्यवस्थापन अशा प्रकारचे कोर्सेस आपण ऑनलाईन घेतले. आता ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही प्रकारे आपण ते घेणार आहोत, जसं सगळं सुरू होते तसं. पण ऑनलाईनला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद होता. SNDT आणि जनसेवा कॉलेज यांचं ग्रीन ऑडिट करण्याचं आपलं काम सध्या चालू आहे. ग्रीन करिअर कोर्सेसतर्फे किंवा ह्याच्यातर्फे आपण शाळा, कॉलेजेस किंवा कॉर्पोरेट या सगळ्यांचं ग्रीन ऑडिट आपण करतो. तर असे काही प्रोजेक्ट ऑनगोईंग आहेत. ग्रीन शॉपिंगमध्ये मागच्या वर्षी आपण शाडू मातीचे गणपती लोकांना गेली काही वर्ष उपलब्ध करून देतोय. तर अशा 100च्या वर गणेश मूर्तीची विक्री मागच्या वर्षी झाली आणि याही वर्षी आता बुकिंग चालू झालेलं आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आपल्याला मिळतोय. मागे एक वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती ठेवली की ज्याच्यात कुठलेही केमिकल कलर वापरलेले नाहीये. मुलतानी माती, हळद आणि कुंकवाने रंगवलेली फक्त मूर्ती अशी मागे ठेवलेली आहे. आपण सगळ्यांनी जाताना अवश्य ती बघावी. आणि त्या मूर्तींना खूप लोकांकडनं मागणी आहे, म्हणजे लोकांना ती कन्सेप्ट खूप आवडलेली आहे, पटलेली आहे. त्यानंतर होळीचे रंग हे दरवर्षी जास्त प्रमाणात नैसर्गिक होळीचे रंग हे विकले जातात. मागच्या वर्षी 63 किलो विकले गेले. 30 बांबूचे कंदील आणि 1000च्या वर बांबू राख्यांचे किट हे लोकांनी आपल्याकडनं घेतलेले आहेत. शाळांमधनं या बांबू राख्यांच्या किटची खूप मागणी असते की त्याच्यामध्ये सगळं साहित्य दिलेलं असतं आणि ह्याच्यातनं जव्हार मोखाड्यासारख्या आदिवासी ज्या महिला आहेत त्यांना रोजगार मिळतो. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. या सगळ्या उपक्रमाच्या बाबतीत राज्यपालांकडनं आपल्या ग्रीन शॉपिंगच्या सत्कार करण्यात आला. हे मला एक विशेष नमूद करावं असं वाटतं. सध्या आपले कॉर्पोरेटमध्ये स्टॉल चालू झालेले आहेत. त्याचप्रमाणे मुलुंड आणि नागपूर स्टेशनवर रेल्वेने आपल्याला स्टॉल करता जागा उपलब्ध करून दिलेली आहे. आणखीन जसे कुठे कुठे आपल्याला स्टॉल मिळतील तसे आपण स्टॉल ते करू. पण सध्या नागपूर आणि मुलुंड या ठिकाणी ते चालू आहे. वसुंधरा दिवस 21 आणि 22 या 2 दिवस डोंबिवलीमध्ये साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने 2-3 भागांमध्ये वेगवेगळे कार्यकर्ते जाऊन त्या ठिकाणी जनजागृती अभियान म्हणजे वसुंधरा दिवस म्हणजे काय, तो आपण का साजरा करतो, त्याच्या मागची संकल्पना काय, संपूर्ण जगभर हा दिवस साजरा केला जातो. आणि मी प्रत्यक्ष काय कृती करायची आहे की ज्याच्यामुळे मी माझ्या भोवतालचं पर्यावरण आणि जागतिक पर्यावरण ह्याच्यामध्ये माझा खालीचा वाटा मी देऊ शकतो, अशा प्रकारचा तो सगळा अभियान होतो. मला असं वाटतं की माझा वेळ पूर्ण झालेला आहे, त्यामुळे पुढची सूत्र मी जयश्रीकडे सोपवते.
पर्यावरण दक्षता मंडळाची सचिव पदाची धुरा किती समर्थपणे संगीता सांभाळत आहे हे तिच्या अहवालावरून आपल्याला लक्षात येतं. मी यानंतर आमंत्रित करते आहे रुपाली ताई शाहीवाले यांना. त्या परिचय करून देतील. आजचे विशेष अतिथी माननीय शहराची कामगार. नमस्कार. आपले आजचे विशेष अतिथी आहेत शरद नरहर डांगर सर. थर्मॅक्स लिमिटेड या कंपनीमध्ये ह्युमन रिसोर्सचे प्रमुख आणि कार्यकारी समिती सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. थर्मॅक्स लिमिटेडच्या आधी त्यांनी एशियन पेंट्स, कॅडबरी इंडिया आणि HDFC स्टँडर्ड लाईफमध्येही काम केलेलं आहे. कॅडबरीमधील त्यांच्या कार्यकाळात कॅडबरी ऑस्ट्रेलियातील असाइनमेंटचाही समावेश आहे. याशिवाय ते सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझनेस युनिव्हर्सिटीच्या अकॅडमिक काउन्सिलवर सुद्धा आहेत. ते TJSB सहकारी बँक लिमिटेड म्हणजे पूर्वीचे नाव ठाणे जनता सहकारी बँक लिमिटेडचे संचालक म्हणून 14 वर्ष संबंधित आहेत आणि त्या कार्यकाळात ते 3 वर्ष उपाध्यक्ष होते. आता बँकेच्या संचालक मंडळावर ते उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत आणि गेल्या 2 वर्षापासून ते पदभार सांभाळत आहेत. बँकेच्या विविध उपसमित्यांचे सदस्य आहेत आणि त्यांच्या मानव संसाधनातील प्रवीणतेमुळे बँकेला मुलाखतीद्वारे चांगल्या उमेदवारांची पारख करून देण्यामध्ये त्यांची बँकेला खूप मदत होत असते. पर्यावरण दक्षता मंडळाबरोबरही त्यांचे खूप दृढ संबंध आहेत. मी या निमित्ताने सरांना विनंती करते की त्यांनी आज त्यांचं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ आणि ठाणे शहरातील नागरिक बंधू भगिनी, संगीताने अहवाल वाचन करून कदाचित आपल्याला गेल्या वर्षभरात काय कार्यक्रम संस्थेचे झाले याचा परिचय करून दिला असेल. परंतु अशा कार्यक्रमामध्ये जिथून सुरुवात झाली त्या आव्हानात्मक स्थितीचा कदाचित बरेच वेळा आढावा घेतला जात नाही आणि म्हणून विद्याधर, डॉक्टर हजरनीस आणि इतर जे पदाधिकारी आहेत संस्थेचे त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलावे असं माझ्या मनात होतं. जेव्हा विद्याधरनी एकेरी नावाने उल्लेख करतोय, कारण आम्ही दोघेही जवळजवळ एकाच वेळेस विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होतो आणि त्यामुळे नैसर्गिकरित्या तसं ते ज्यावेळेस विद्याधरनी प्राध्यापक म्हणून सुरुवात केली आणि रुग्णालयातील वेस्ट याच्याबद्दल जेव्हा त्यांनी काम सुरू केलं आणि ती आव्हानं अजूनही संपली नाही आहेत. काळानुसार नवीन आव्हानं येत असतात. परंतु फरक एकच आहे की ज्यावेळेस त्यांनी सुरुवात केली त्यावेळेस कदाचित तो आणि एक 3-4 जण त्याच्याबरोबर होते. परंतु आज मोठ्या प्रमाणात समाजामध्ये याबद्दलची जागरूकता निर्माण झाली आणि सुरुवातीलाच त्यामुळे ह्याच्या पुढचा जो प्रवास आहे त्याच्यासाठी मी त्याला शुभेच्छा देतो. संस्थेला आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सामील आहोत आणि त्याला नक्की याच्या पुढेही असंच काहीतरी मोठं करून दाखवण्याची संधी नक्की मिळेल. कारण काय पर्यावरण हा खूप मोठा विषय आणि करण्याचं खूपच आहे. आव्हानात्मक स्थिती आहे का? आव्हानात्मक स्थिती नक्की आहे. परंतु ज्या एका त्यांच्या प्रकल्पाचा उल्लेख जरूर करावा असं मला वाटतं तो म्हणजे पर्यावरण शाळा. आणि ज्यावेळेस त्यांनी सुरुवात केली त्यावेळेस जी काही वैयक्तिकरित्या आणि इतर मदत करता आली ती करण्याचा प्रयत्न केला. कारण असं की आपल्याला कार्यसंस्कृती म्हणजे आपण जे कल्चर ज्याला म्हणतो ते बदलायचं आणि ते जर शाळांपासून सुरू झालं तर ते स्थायी असतं, ते कायमचं राहू शकतं. किंबहुना त्याला मोठ्या प्रमाणात पुढे प्रयत्न जास्ती करावे लागणार नाही आणि त्या विद्यार्थी एकदा वयाने मोठे झाल्यानंतर ते समाजाचा एक मोठा भाग बनतात आणि ते नैसर्गिकरित्या येतात. त्यामुळे ती एक सर्वात मोठी मला वाटतं की जी देणगी असेल विद्यार्थी या पर्यावरण ह्या सगळ्या विषयाला दिलेली तर ती पर्यावरण शाळा असेल. आव्हानं खूप आहेत परंतु उत्साहवर्धकही काही गोष्टी आहेत. जो संगीताने आता विषय उल्लेख केला की कॉर्पोरेट्सही मोठ्या प्रमाणात ह्याच्यामध्ये आता सहभागी व्हायला लागलेत आणि ज्याला आपण अवेअरनेस म्हणतो हा बोर्ड मीटिंग्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात केला. म्हणजे ठाणे जनता सहकारी बँकेने 50व्या वर्षी
पदार्पण करताना जो एक निर्णय घेतला आहे की याच्यापुढे आम्ही फ्लेक्स बोर्ड वापरायचे बंद केले. ठाणे जनता सहकारी बँक याच्या पुढे म्हणजे सुरुवातच केली जेव्हा आपली वार्षिक सर्वसाधारण सभा झाली त्यावेळेपासून आपण फ्लेक्स बोर्ड वापरायची सुरुवात बंद केली आणि सुरुवात केली. तुम्हाला बोर्ड ते तसेच दिसत असतील पण ते फ्लेक्सचे नव्हते. दुसरा निर्णय म्हणजे ठाणे शहरामध्ये आणि किमान ज्या ठिकाणी बँकेच्या खूप शाखा आहेत अशा शहरामध्ये नाशिक असेल पुणे असेल की आपण जे भाजी विक्रेते आहेत विशेषतः जे फुटपाथवरती वगैरे बसतात त्यांना मोठ्या प्रमाणावर एक महिनाभर आपण कापडी पिशव्या दिल्या आणि त्यांना सांगितलं तुम्हालाही सवय लागली पाहिजे आणि ग्राहकांनाही सवय लागली पाहिजे की कापडी पिशवी घेऊन जाताना त्यांना थोडंसं वाटलं पाहिजे पुढच्या वेळेस मी कापडी पिशवी घेऊन गेलो पाहिजे. पण तुम्ही प्लास्टिक एक महिनाभर तरी घेऊ नका आणि ती तुमची सवय करा. त्याचबरोबर आपली औषधांची दुकानं आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला बरेच वेळा औषधं प्लास्टिकच्या पिशवीतून देत होते. तर आपण ठाणे आणि अशा सगळ्या शहरांमधल्या सगळ्या केमिस्टच्या दुकानांना कागदी पिशव्या दिल्या की तुम्ही कागदी पिशवीतून द्या. मला वाटतं की ह्याच्या संबंधी जागरण करणं हेच ह्याच्यावरचा मोठा उपाय आहे आणि जेवढा मोठ्या प्रमाणात समाज याच्यामध्ये आणि आपल्यासारखे सगळे जागरूक नागरिक संमत होतील तेवढे परिणाम त्याचे लवकरात लवकर दिसावे. आव्हानं आहेत. आता आपण बघितलं युक्रेन आणि रशिया वॉर सुरू झाल्यानंतर आपण कदाचित वाचलं असेल की युरोप गोज बॅक टू कोल म्हणजे थर्मल पॉवरचं युरोपमध्ये पूर्ण बंद झालेलं होतं आणि युरोप मोठ्या प्रमाणात रिन्युएबल एनर्जीकडे जात होते. ते पुन्हा कोळशावरती आले. कोळशाचे दुष्परिणाम आपल्याला माहिती आहे. कोळशाचं एक युग होतं ते युग संपलं आणि मानवीय प्रगतीप्रमाणे पर्यावरणीय प्रगती आपण करायला पाहिजे. जर आव्हानात्मक स्थितीचा विचार करायचा झाला तर आज जे भारतामध्ये थर्मल पॉवर प्लांट आहेत अजूनही आपल्याकडे जवळजवळ 55 ते 60% ऊर्जा ही कोळशापासून निर्मित असते. मला थर्मॅक्स सारख्या कंपनीत 11 वर्ष नोकरी करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे एन्व्हायरमेंट रिलेटेड बरेचसे विषय वाचनात आणि व्यवहारात येतात. केंद्र सरकारने कोळशावरती निर्मित प्रकल्पांना एक टेक्नॉलॉजिकल त्याच्यापासून होणारं पर्यावरणाचं नुकसान याच्यासाठी एक टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन त्यांना करायला लावलं. म्हणजे कोळशापासून ही जेव्हा निर्मिती होते त्यावेळेस त्याचे जे पार्टिकल्स असतात त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात टीबी सारख्या रोगांना आपल्याला सामोरं जावं लागत होतं आणि पर्यावरणाचंही नुकसान होतं. परंतु ते केवळ 1 किंवा 2% आहे. त्याच्यातनं जे फ्लू गॅसेस निघतात त्याचं नुकसान तो फ्लू गॅस आपल्याला दिसत नाही पण त्याच्यामुळे नुकसान खूप होतं. त्याच्या विरुद्ध काही टेक्नॉलॉजिकल चेंजेस हे थर्मल पॉवर प्लांट्सना करायला लावले सरकारने. परंतु आव्हानं किती असतात. काही राज्य शासनाने येऊन सरकारला निर्णय बदलायला लावला की हे शहरामध्ये करताय ठीक आहे पण जिथे पॉवर प्लांट्स खूप आतमध्ये ग्रामीण भागात आहेत तिथे करू नका कारण तिथे पोल्युशन कमी आहे. म्हणजे किती शॉर्ट टर्म विचार आहे की म्हणजे जिथे पर्यावरणात आतापर्यंत अजूनही त्याची नासाडी झालेली नाही अशा ठिकाणी तुम्ही लावू नका म्हणजे त्याचं पुढे होऊन जाईल. अशा प्रकारची आव्हानात्मक परिस्थिती आपल्यासमोर आहे. छोट्या छोट्या प्रकल्पातून जे विद्याधर आणि त्याच्या सहकार्याने काम सुरू केलेलं आहे त्याला आपण ठाणेकर म्हणून त्याच्या मागे मजबूतपणे उभं राहायला पाहिजे. आणि मला वाटतं की ठाण्यातल्या ज्या काही संस्था असतील अशा ठिकाणी मुद्दामून त्यांच्या पदाधिकाऱ्यांना कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये येऊन याचं महत्त्व सांगण्याची आपण त्यांना संधी द्यायला पाहिजे तरच याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होईल. आज आपण सगळेजण दिलीपजी कुलकर्णींना ऐकायला उत्सुक आहोत आणि त्याच्यापासून काही आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे. त्यामुळे मी माझ्या इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद शरद. पर्यावरण दक्षता मंडळावरती आपले असलेलं प्रेम आणि आपली असलेली कमिटमेंट आपण आपल्या शब्दातून व्यक्त केली. यानंतर मी आमंत्रित करते डॉक्टर मानसी जोशी, ग्रीन लव्हर्स क्लबच्या प्रमुख आहेत आणि संस्थेच्या कोषाध्यक्ष आहेत.
माननीय व्यासपीठ आणि सगळे पौधा प्रेमी असंच मला म्हणायला लागेल, कारण प्रत्येकाचं झाडावरती प्रेम असतंच आणि प्रत्येक जण पौधा प्रेमी असतो. आताचा आपल्या विविध उपक्रमांचा उल्लेख इथे झाला पर्यावरण दक्षता मंडळाच्या. त्याच्यापैकी एक अनोखा उपक्रम म्हणजे नंदनवन सुंदर घरगुती बाग स्पर्धा. त्यावेळेला स्थिती अशी होती की कॉन्क्रीटची जंगलं वाढत होती, म्हणजे अजूनही ती स्थिती आहे शहरांमध्ये, पण त्यावेळेला उंच इमारती आणि झाडं बुटकी असा जो प्रकार होता, तर त्याच्यामध्ये पर्यावरण दक्षता मंडळाने एक योजना केली की जे खरोखरच झाडं लावतायत, झाडं वाढवतायत, त्यांची निगा राखतायत आणि मुख्य हेतू यातला असा आहे की 33% ग्रीन कव्हर पाहिजे, हरित क्षेत्र पाहिजे किंवा वन क्षेत्र पाहिजे, जे आपल्याकडे नाहीये. तर असे जे मिळेल त्या जागेमध्ये सगळे वृक्ष किंवा बाग फुलवत आहेत त्यांचं कौतुक करावं आणि त्यांच्यासाठी जर त्याला स्पर्धात्मक रूप दिलं तर जास्तीत जास्त हा आपला प्रसार होऊ शकतो. आणि त्या निमित्ताने आपण नंदनवन सुंदर घरगुती बाग स्पर्धा अशी ही स्पर्धा 2015 वर्षापूर्वी सुरू केली होती, 2005-06 ठाणे कळवा इथपर्यंत मर्यादित ही स्पर्धा आता डोंबिवली, कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ पर्यंत पोहोचलेली आहे. दर वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये ठाण्यामध्ये ही स्पर्धा होते आणि जानेवारीमध्येही डोंबिवली, कल्याण या भागामध्ये होते. आता असं म्हणायला लागेल की ऑल आर नॉट ब्लेस्ड विथ बंगलो स्टाईल. तर जी काय उपलब्ध जागा आहे तर त्याच्यामध्ये बंगल्याच्या सभोवतालची बाग असेल किंवा गच्चीवरील बाग असेल किंवा ग्रिल वरली बाग असेल, की आता तर सोसायटीने असंही म्हटलंय की झाडं बाहेर ठेवायची नाही. अनेक सोसायट्यांमध्येही आपल्याला कंप्लेंट ऐकायला मिळते. मग त्यांच्यासाठी जे पर्याय असतो की बाबा इंडोर प्लांट्स किंवा घरात लावण्याची झाडं किंवा एअर प्युरिफाईंग प्लांट्स, आता नासानी जे सर्टिफाय केलेले आहेत असे जे काही बाग फुलवतायत किंवा बोनसाय करतायत, ट्रे गार्डन करतायत, तर ह्या सगळ्यामधून आपण ही नंदनवन स्पर्धा सुरू केली. आणि असं व्हायचं की वर्षातून एकदा जजिंगसाठी जायचो, अर्थात 3-4 जजेस जायचे आणि त्यांचे कंप्लेंट्स असायचे की आमची झाडं नीट वाढत नाही, तेवढ्यापुरतं आम्ही कधी कधी स्पर्धेसाठी म्हणून आणतो, पण नंतर मग त्या झाडांचं काय. तर समजा तुम्ही हा कोर्स एखादा सुरू केला तर मग आम्हाला जास्त त्या झाडांविषयीची माहिती मिळेल आणि अशा पद्धतीने नंदनवन स्पर्धेमधून हा ग्रीन लव्हर्स क्लब हा सुरू झालेला आहे. आणि 2014 मध्ये ठाण्यामध्ये हा कोर्स आपण सुरू केला. 1 वर्षाचा सिलेबस महिन्यातून एकदा दुसऱ्या शनिवारी आपण हा घेतो ठाण्यामध्ये आणि डोंबिवलीमध्ये 2019 मध्ये हा कोर्स आपण सुरू केला आणि तो 4थ्या शनिवारी असतो. त्याचे एक रेग्युलर सिलेबस असतं. पर्यावरण हा विषय किंवा वनस्पती लागवड हा विषय एवढा मोठा आहे की तो एका पूर्ण वर्षामध्ये शिकवणं शक्य नाहीये. पण इथे इतके लोक आपल्या ह्या कोर्समध्ये सहभागी झाले की त्यांना अजून काय आपल्याला शिकता येईल. मला वाटतं काही ऍडमिशन जे आपल्याकडे आहेत तिथे काही मेंबर्स सभासद असे आहेत की ज्यांनी 4 ते 5 वर्ष सतत या कोर्सला देत आहेत. तर मला त्यांचं कौतुक वाटतं. आणि ह्या कोर्समध्ये आपण काय शिकवतो तर तुमच्याकडे जी अवेलेबल जागा असेल, जी जागा आपल्याकडे उपलब्ध आहे त्या जागेमध्ये झाडं कशी लावायची. अनेकांची तक्रार असते की आपल्याकडे मुलंच येत नाही, मग झाडं लावून काय फायदा. असं नाहीये, त्याला पर्यायी आहेत बऱ्याच. त्याच्यामध्ये जसं नासाने डिक्लेअर केलेलं आहे काही झाडं तर ती आपल्या घरामध्ये नक्कीच आपण लावू शकतो. आपल्या घरातली ऑक्सिजन लेवल आपण नक्की वाढवू शकतो, प्राणवायूची लेवल आपण वाढवू शकतो. अशा दृष्टीने हा आपण कोर्स आपण सुरू केला. सांगायला इथे किंवा कौतुक असं म्हणायला हरकत नाही की हे जे पौधाप्रेमी सगळे आहेत, ग्रीन लव्हर्स क्लब हा जो आहे तर तो फक्त या अभ्यासापुरता मर्यादित नाहीये, तर पर्यावरण दक्षता मंडळाच्या बहुतेक करून सर्व उपक्रमांमध्ये ही लोक सहभागी असतात. आणि त्याच्यामधला सर्वात मुख्य उपक्रम म्हणजे ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन तर्फे जे फळ, फुलं आणि भाज्या यांचं जे प्रदर्शन होतं तर त्याच्यामध्ये 2014 पासून ग्रीन लव्हर्स क्लब त्याच्यामध्ये काम करतायत. आणि सर त्याला साक्षी आहेत की रात्री 10-10:30 वाजता मी फोन केला आणि सांगितलं की माया मला चाळणी हवी आहे, तर ती 11 वाजता रात्री चाळणी घेऊन की बाई तिथे आली, मला माती चाळायची होती म्हणून. आणि शेवटची व्यक्ती ती जवळजवळ 1 किंवा 1.5 वाजता त्या प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी तिथून निघालेली आहे. म्हणजे एवढं डेडिकेशन फक्त त्या कोर्स पुरतं मर्यादित नाहीये. सेम इज द केस विथ स्वागत यात्रा. स्वागत यात्रा सुद्धा ही सगळी मंडळी ही आवर्जून उपस्थित असतात, थीम ठरवतात. थीम ठरवण्यापुरतं सर आमच्याबरोबर असतात, पण नंतर सगळं सरांचं पण कौतुक आहे की सर आमच्यावरती सोडून देतात, हा तुम्ही करताय ना बस, काही प्रश्न नाहीये. आणि ह्या ग्रीन लव्हर्सच्या माध्यमातूनच आपल्याला प्रत्येक वेळेला हे बक्षीस मिळालेलं आहे.
बक्षीस मिळालं की आणखी जरा स्फूर्ती येते. त्यामुळे मला सगळ्या ग्रीन लव्हर्स क्लबचं कौतुक वाटतं आणि आय थिंक देअर शुड बी ए लॉट ऑफ अप्लॉज फॉर, कारण त्यांचा सहभाग खूपच छान आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन फॉर द ग्रीन लव्हर्स क्लब. या वर्षीची बॅच आपली मागच्याच आत्ताच सुरू झालेली आहे 9 जुलै पासून ठाण्यामध्ये, आणि आता चौथा शनिवार जो येईल तो डोंबिवलीमध्ये आपली सुरू होणार आहे. त्यामुळे हा 1 वर्षाचा कोर्स आहे. जुलै 22 पासून ते जून 23 पर्यंतचा, असा दर दुसऱ्या शनिवारी ठाण्यामध्ये आणि जर चौथ्या शनिवारी डोंबिवलीमध्ये. तर ज्यांना या उपक्रमामध्ये भाग घ्यायचा आहे किंवा सहभागी व्हायचा आहे त्यांनी नाव नोंदणी नक्कीच करू शकता. आणि इथे कुंडीत माती कशी भरायची ते आर्ट फॉर्म्स म्हणजे टेरारियम्स असेल, बोन्साय असू दे, बॉटल गार्डन असू दे, इथपर्यंत सगळं आपण या कोर्समध्ये शिकवतो. मला असं वाटतं ग्रीन लव्हर्स क्लबची ही माहिती तुम्हाला सगळ्यांना आवडली असेल. धन्यवाद. आपण या क्लबचं प्रमाणपत्र देऊन त्यांचं कौतुक करणार आहोत. मी सर्व जीएलसी मेंबर्सना विनंती करते की त्यांनी व्यासपीठाच्या खालीच पण सभागृहाच्या समोर सगळ्यांनी उपस्थित व्हावं आणि एक प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम होतो आहे. मी मान्यवरांना विनंती करते शरदजी गांबे यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र त्यांना देण्यात येईल. ग्रीन लव्हर्स क्लब यांना एक सामुदायिक सिंबॉलिक प्रमाणपत्र वितरित केलं जात आहे. आपला दुसरा जो उपक्रम आहे महत्वाचा ते म्हणजे आपलं पर्यावरण हे एक नियतकालिक. दर महिन्याला आपल्याकडे हा अंक येतो. अतिशय सुंदर अशी त्याच्यामध्ये फोटोग्राफ्स असतात आणि वेगवेगळ्या विषयांना वाहिलेला हा अंक असतो. डॉक्टर काळे यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं पर्यावरण याविषयी उपस्थितांना परिचय करून द्यावा. डॉक्टर काळे हे आपले माजी अध्यक्ष होते. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि कार्यक्रमात उपस्थित असलेले मान्यवर, या सगळ्यांना मी थोडक्यात आपलं पर्यावरण या मासिकाची माहिती करून देणार आहे. आजकाल विविध माध्यमं आपल्याला उपलब्ध असतात, परंतु या सर्व माध्यमांमध्ये सुरुवातीपासून ते आजपर्यंत प्रिंट मीडिया ज्याला म्हटलं जातं, छापील प्रसार माध्यम, याचा दबदबा जास्त राहिलेला आहे. त्याचं थोडंसं कारण असं आहे की आभासी माध्यमे जी असतात ती सर्वांपर्यंत अतिशय वेगाने पोचतात खरी, परंतु त्यांचा परिणाम मात्र दूरगामी क्वचितच असतो. परंतु छापील माध्यमे जी आहेत त्यांचा परिणाम हा दीर्घकालीन असा असतो. मला स्वतःला आधी वाचलेली पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचायला नक्कीच आवडतं आणि माझी खात्री आहे की आपल्या पर्यावरणाचा प्रत्येक अंक हा असाच वाचनीय झालेला असतो जो लोकांनी पुन्हा पुन्हा वाचलं तरी त्यांचं समाधान होत नाही. आपलं पर्यावरण हे मासिक सुरू करण्याचं मोठं कारण असं होतं की पर्यावरणाची जी विविध कंगोरे आहेत, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, औद्योगिक असेल, आर्थिक असेल, हे सर्व कंगोरे उलगडून दाखवणं सामान्य माणसाला, प्रामुख्याने विद्यार्थ्यांना, हे आम्हाला आमच्या चळवळीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं वाटलं आणि म्हणून अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा मोठ्या नेटाने पर्यावरण दक्षता मंडळाने हे मासिक सुरू ठेवलं
नुसतं सुरू ठेवलं असं नाही, तर त्यांना अतिशय उत्तम प्रकारचं संचालक मंडळ, संपादन मंडळ लाभलेलं आहे. तज्ज्ञांचे लेख तर त्याच्यात प्रसिद्ध होतातच, परंतु सामान्य जनांनी देखील त्यांचे अनुभव यातून लिहावे अशी आमची इच्छा असते. आणि म्हणून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी तिथे आपण सृजन लेखन शिबिर हेही 2 वेळा घेतलेलं आहे आणि यापुढेही घेणार आहोत. मगाशी आपण ऐकलेलं आहे की या गेल्या शिबिरातल्या सर्व सहभागींनी जो आभासी गट तयार केलेला होता तो आजही अतिशय कार्यरत आहे चांगल्या प्रकारे. आणि महत्वाचं म्हणजे पूर्वी ज्याला फारसं महत्व दिलं गेलं नव्हतं तो म्हणजे लेखनातला काव्य प्रकार. यावर्षी पहिल्यांदाच प्रबोधिनीतल्या शिबिरामध्ये आम्ही पर्यावरण विषयक कवितांना थोडासा वाव दिला. आणि गंमत अशी की या आभासी माध्यमावरती आजही वेगवेगळे सहभागी आपापल्या छोट्या छोट्या कविता पर्यावरण विषयाच्या नेहमी टाकत असतात. मला आनंद होतो की या आपलं पर्यावरण फक्त मासिक न राहता आता चळवळ झालेली आहे. आणि या चळवळीद्वारे पर्यावरण दक्षता मंडळाचं जे उद्दिष्ट आहे जनजागृती पर्यावरण विषयक करणं हे आपण नक्कीच साध्य करत आहोत. तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगावीशी वाटते इथे, ती म्हणजे पर्यावरण विषयात ऋषितुल्य असलेलं व्यक्तिमत्व श्री दिलीप कुलकर्णीजी हे गतिमान संतुलन नावाचा एक मासिक कम पत्र चालवतात, ज्याच्यात त्यांनी आपलं जाहीर कौतुक केलेलं आहे की आपलं पर्यावरण मासिक हे पर्यावरण दृष्टीने चांगले लेख असलेलं एक मासिक आहे जे विद्यार्थ्यांपर्यंत जरूर पोचावं आणि त्यांनी ते वाचावं. आणि ही माझ्या मते आमच्या कार्याला सगळ्यात चांगली पावती मिळालेली आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण आपलं पर्यावरणच्या ह्या महिन्याच्या अंकाचं वितरण सुरू करणार आहोत. तर त्याचं प्रकाशन दिलीप कुलकर्णींच्या हस्ते व्हावं अशी मी विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद. प्राध्यापक विद्याधर वालावलकर हे पर्यावरण दक्षता मंडळाचे अध्यक्ष, अतिशय कल्पक आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्व. त्यांचा बायोमेडिकल वेस्ट हा प्रकल्प ठाण्याचं भूषण ठरलेला आहे. ठाण्यामध्ये पर्यावरण आणि विद्याधर वालावलकर असं समीकरणच बनलेलं आहे. एवढी ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे, सर्व अर्थातच सहकार्यांच्या साथीनं. अनेक वर्ष बांदोडकर महाविद्यालयामध्ये त्यांनी अध्यापन केलेलं आहे. आता मी त्यांना एन्व्हायरो व्हिजिल या संस्थेच्या वाटचाली संबंधी काही माहिती देण्याची विनंती करते. सन्माननीय व्यासपीठ आणि सभागृहात बसलेले सर्व म्हणजे पर्यावरणाचे सहकारी असं मी म्हणतो. सर्वात पहिलं मी एका व्यक्तीचा एक मुद्दा उल्लेख करतो की जेव्हा मी पहिल्या वर्षी हे सगळं सुरू केलं ना त्यावेळेला निसर्ग मेळा भरवायचा एक डोक्यामध्ये कन्सेप्ट आली.
मग इथले अरुण ठाकूर नावाचे आर्टिस्ट होते ते आता नाही आहेत. आणि आमचे पितळे सर जे आमच्या शाळेमध्ये कलेचे शिक्षक होते चित्रकलेचे, त्या दोघांना घेऊन आम्ही बसलो आणि त्याची सगळी संकल्पना तयार केली. आणि ते तो जो निसर्ग मेळा आहे तो अजून चालू आहे. त्याच्याशी जोडलेल्या लोकांची एक 25 जणांची टीम आहे. आणि कुठेही निसर्ग मेळा सगळ्यांना त्यांना बोलवलं तर मी फक्त पितळे सरांना 1 मिनिटं विनंती करतो की त्यांनी उठून उभं राहावं आणि सगळ्यांनी करायचं. सरांनी मला काल फोन केला, म्हणाले ते निमंत्रण कुठेतरी गेलंय तुझं, ते निमंत्रण परत पाठव. शहापूरून उठून सकाळी प्रवास करून ते इथे आले. ते म्हणाले तुम्हाला बघायला मी इथे आलो आणि म्हणून मला त्याचं विशेष एक थोडस आहे की निमंत्रण पत्रिकेवरती कलेक्टर साहेबांच्या नावाचा उल्लेख होता. आत्ताचं जे सगळं बदललेली परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये काही बैठका चालू आहेत आणि त्याच्यामध्ये कलेक्टर तिथे उपस्थित राहायला गेलेले असल्यामुळे ते आज इथे येऊ शकले नाही असं त्यांनी त्यांच्या वतीने मला तुम्हाला सांगायला सांगितलं. म्हणून मी शरद काटकर साहेबांना आज इथे आपल्या कार्यक्रमासाठी बोलवलं. तिसरा विषय असा आहे की दिलीपजी कुलकर्णींना इथे बोलवताना आमची त्यांची चर्चा झालेली आणि ती चर्चा अशी झालेली की आमची चर्चा सुरू झाली सगळ्यात पहिल्यांदा की ज्यावेळेला एक ठाण्यामध्ये निसर्ग मित्र पुरस्कार नावाचा पुरस्कार घ्यायला मी गेलेलो त्यावेळेला निसर्ग मित्र पुरस्कार देताना अशी चर्चा झाली की एका व्यक्तीने उठून असं सांगितलं की बघा मी ना 20,000 रुपये जास्त खर्च करून एक इलेक्ट्रिकची मोटरसायकल घेतली आणि ती मी घेऊन कार्यक्रमाला आलोय, बघा मी किती पर्यावरण सहयोगी आहे. त्यांची चूक नाही आहे, खरंच नाही आहे. जे एकूण वातावरण आहे त्याच्यामध्ये असं वातावरण निर्माण केलं घेतलंय की इलेक्ट्रिकल मोटर वापरली म्हणजे तुम्ही संपूर्णपणे पर्यावरण सहयोगी झाला. पण दुर्दैवाने ते अर्ध सत्य आहे. पर्यावरणाच्या काम करणाऱ्या माणसाचा विशेष सत्कार होताना सुद्धा त्याला अशा प्रकारची चुकीची गोष्ट सांगावीशी वाटते. म्हणजे आपण पर्यावरण शिक्षणामध्ये कितीतरी मागे आहोत हे नक्की समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून दिलीपजींची ज्यावेळेला आमचं बोलणं झालं त्यावेळेला त्यांचा मुख्य विषय आहे की सर्व म्हणजे साधी राहणी आणि पर्यावरण अनुकूल राहणीमान. परंतु ज्या वेळेला आली तेव्हा त्यांनीच मी त्यांना असं म्हटलं की अशा प्रकारचा प्रसंग झालाय सर. तर ते मला म्हणाले की फक्त तेवढा विषय नको, फक्त इलेक्ट्रिकल मोटरचा विषयच नाहीये म्हणाले, ओव्हरऑल ऊर्जेच्या उपयोगाचा विषय आहे. म्हणून आजचा विषय जो ठरवलाय तो मला माहिती नाही टायटलने किती न्याय दिलाय त्याला, परंतु मी प्रयत्न केलाय न्याय द्यायचा. परंतु त्यांचा विषय ऐकायला आपण सगळे उत्सुक आहात आणि आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहोत. एकूण ऊर्जेचा आपण करत असलेला आत्ताचा उपयोग अशा स्वरूपाच्या विषयावर ते बोलणार आहे. अजून एक गोष्ट छोटीशी सांगायची म्हणजे यावर्षीचं जे कॅलेंडर आहे ना पर्यावरण दक्षता मंडळाचं ते आपण सगळ्यांनी कुठूनही मिळालं तर नक्की घ्या. त्याच्यामध्ये वर्षभरात जे काही पर्यावरण दिन सेलिब्रेट केले जातात ठिकठिकाणी जगभर त्या सगळ्या 109 दिवसांची माहिती आहे. आणि तुम्हाला त्या डेटला ती डेट लाल केलेली आहे आणि त्या डेटच्या मागच्या कॅलेंडरच्या पृष्ठाच्या मागच्या बाजूला त्या महिन्याच्या त्या दिवसाचं महत्व लिहिलेलं आहे. फक्त महत्व नाही दिलेलं, तो डे कसा सेलिब्रेट कराल याच्याबद्दल काही सूचना पण दिल्या आहेत. आणि विशेषतः ज्यांना पर्यावरण जागरण करायचंय ना म्हणजे आपल्यापुरतं पर्यावरण ठेवायचं नाही, दुसऱ्यापर्यंत पोहोचवायचं आहे तर त्याला सगळ्यात चांगला पूल त्याच्यातनं बांधता येतो. म्हणून काही ना काहीतरी कारण आपल्याला लागतं म्हणायचं की आज अमुक दिवस आहे असं म्हणून त्याचं म्हणजे ग्राहक दिन आहे ना तर तो पण आम्ही ग्रीन ग्राहक दिन म्हणून साजरा करतो. आयडियली तो ग्रीन ग्राहक दिन नाहीये पण आम्ही त्याला सोडलं की ग्रीन ग्राहक दिन आणि अशा स्वरूपाचं सेलिब्रेट करायला सुरुवात केली. मला असं वाटतं की त्या कॅलेंडरचा आपल्याला नक्की उपयोग होईल. आपल्याला कोणाला कुठे मिळालं नाही तर आमच्या शॉपिंगमध्ये नक्की मिळेल तर येऊन घेऊन जायला हरकत नाही. खरं आता 6 महिने गेले तरी सुद्धा घ्यायला हरकत नाही. एका छोट्या विषयावरती मी बोलणार आहे मुद्दा. हे जे पर्यावरण दक्षता मंडळ नावाची जी संस्था आहे तिची मूळ संस्था आहे एन्व्हायरो विजिल. तिचे डॉक्टर विकास फडणवीस आमचे अध्यक्ष आहेत. या एन्व्हायरो विजिलने आम्ही जवळजवळ हे सगळं 22-23 वर्षापूर्वी सुरू केलं आणि 22-23 वर्ष सातत्याने याच्यामध्ये काम करतोय. ते करताना हा सगळा प्रयोग आहे ना हा सगळा प्रयोग हा अत्यंत वेगळा प्रयोग आहे कारण आम्ही सेल्फ सस्टेन ऑर्गनायझेशन आहोत. आम्ही स्वयंपूर्ण संस्था आहोत, स्वयंपूर्ण स्वयंसेवी संस्था आहोत. ही स्वयंपूर्ण स्वयंसेवी संस्था तयार करताना आमच्या 5 डायरेक्टरने तुम्ही माझ्यातला मी बाजूला ठेवा मी मुद्दाम सगळ्यांचा उल्लेख करतो. आम्ही 5 जण असे होतो की ज्यांनी घरातले पैसे आणून त्याच्यामध्ये गुंतवणूक केली आणि ते पैसे ठाणे सहकारी बँकेला दाखवून त्यांच्याकडनं जवळजवळ 55 लाखाचं लोन घेतलं आणि एक बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट नावाची फॅसिलिटी सुरू केली. आणि ही फॅसिलिटी आम्हाला आतापर्यंत
म्हणजे गेल्या महिन्याच्या 15 जून पर्यंत ते अविरतपणे आम्हाला सगळ्या प्रकारे साथ देत होते. म्हणजे आमचे सगळा आर्थिक भार, म्हणजे आम्ही हे जे काही 20-22 प्रकल्प चालवतो, हे सगळा भार हा एकच संस्था उचलत होती की ज्याच्यामध्ये आम्ही ठाणेकर सगळ्या डॉक्टर्सना त्यांच्यासाठी अत्यंत उत्तम सेवा देत होतो आणि त्या सेवेच्या बदल्यात त्यांच्याकडनं मिळणाऱ्या पैशामध्ये आम्ही ही संस्था चालवत होतो. आणि भरपूर म्हणजे जेव्हा तो देवराई नावाचा प्रकल्प आमच्याकडे आला तेव्हा त्याचं टोटल बजेट 1.25 कोटीच्या आसपास होतं, तरी सुद्धा आम्ही ते अंगावर घेऊ शकलो. त्याचं केवळ कारण म्हणजे आमच्या मागे अशा प्रकारचा एक बॅकबोन होता. म्हणजे मुंबईचे किमान 3 किंवा 4 प्रथितयश मॅनेजमेंटच्या कॉलेजमध्ये जाऊन मी सेल्फ सस्टेन ऑर्गनायझेशन अशा स्वरूपाचं लेक्चर सुद्धा दिलेलं आहे मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना. प्राध्यापकच आहे त्यामुळे मी देऊ शकतो. या सगळ्यानंतर आता अशी परिस्थिती झाली आहे की ज्याच्याबद्दल वर्तमानपत्रात वेळोवेळी लिहून आलेलं आणि वर्तमानपत्र ही सगळी बऱ्याच अंशी ही जे फंड देतात त्यांच्या मताने चालतात. त्यामुळे त्यांना प्रतिवाद करायला गेल्यानंतर चिखल उडतो आणि चिखल सगळ्यांवरती उडत राहतो अधोवरच्या. त्यामुळे आम्ही प्रतिवाद कधी केलेला नाही. परंतु अशी परिस्थिती आहे की ठाणे महानगरपालिकेने एन्व्हायरो विजिल या संस्थेबरोबर 2028 सालापर्यंत एक कॉन्ट्रॅक्ट केलेलं, ज्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आम्ही त्यांची रुग्णालयीन घनकचरा व्यवस्थापन केंद्र जे महानगरपालिका आणि एन्व्हायरो विजिलचा जॉईंट प्रोजेक्ट आहे तो चालवायचा होता आणि त्याप्रमाणे आम्ही तो चालवत होतो. मध्येच त्यांना असं वाटलं, ते पण 2013 साली म्हणजे 3 साली हा सुरू झाला. 2003 साली 2013 साली मी स्वतः व्हॉलंटरीली आम्ही त्यांना अप्लाय केलं की आमचं मशीन जे आहे ते मशीन आता जुनं झालंय, म्हणजे 10 वर्षांनी ते मशीन बदलायचं हे फिक्स आमच्या डोक्यात होतं. त्याच्याकरता योग्य प्रकारचे फंड गोळा करायला आम्ही सुरुवात केली. त्यावेळेला त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्हाला मशीन वगैरे बदलायचं असेल तर तुम्हाला या जागेवरती काम नाही करता येणार, आम्ही तुम्हाला नवीन जागा देतो. त्याच्यानंतर नवीन जागा देण्याची प्रोसेस त्यांची 4 वर्ष चालली. 4 वर्षानंतर त्यांनी मला टायगरला एक जागा दिली. जी टायगरची जागा ती ताब्यात घेतल्यानंतर तिला कंपाऊंड घालणं, तिच्यावरच्या हाय टेन्शन इलेक्ट्रिकल लाईन्स आहेत त्या हलवणं, ही सगळी प्रोसेस संपेपर्यंत बरोबर 1 ते 1.5 वर्ष लागले. त्या काळामध्ये हे सगळं झाल्यानंतर मी त्याच्यावरती जवळजवळ 30 लाख रुपये खर्च करून त्याचा एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटचा रिपोर्ट सुद्धा तयार करून तो सरकारकडे पाठवला आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेने परत ती जागा आमच्याकडे काढून घेतली कुठलंही कारण न देता. त्यांनी नंतर असं सांगितलं की त्यांना वेस्ट टू एनर्जी नावाचा एक प्रोजेक्ट उभा करायचा. मग त्यांनी आम्हाला त्याच एरियातली दुसरी जागा द्यायचं ठरवलेलं, ते काही कधी सत्यात आलं नाही. मग त्यांनी आम्हाला मुंबऱ्याच्या जवळ अजून एक जागा दिली कौशाला. ती कौशाची जागा जी आहे ती त्याच्या स्टेडियमच्या आणि हॉस्पिटलला लागून, तिथे एक मोठं हॉस्पिटल त्याला लागून त्याच्या मागची जागा होती. आम्ही प्रत्यक्ष त्या जागेवरती गेलो तेव्हा त्याच्यापासून 280 मीटरवरती आयडियली त्याच्यावरती 160 मीटरवरती एक 25 मजली टॉवर उभा होता. तुम्हाला माहित नसेल पण मुंबईमध्ये 25-26 टॉवर आहे. हे तो टॉवर उभा असल्यामुळे आम्हाला काही करून तिथे अशा प्रकारची चिमणी जी 100 फूट उंच असते ती तिथे बांधताच येत नाही, कारण त्यातला धूर त्यांना समोर घेतला असता आणि त्यातलं पोल्युशन झालं असतं. आम्ही ते दर्शवल्यावरती परत ती जागा महानगरपालिकेने काढून घेतली आणि त्याच्यानंतर आज जागेत त्यांनी आम्हाला दुसरी जागा देऊ शकले नाही. मग आम्ही त्यांच्याकडे परवानगी मागितली की याच जागेवरती आम्हाला दुसरं मशीन बसवायची परवानगी द्या, ती पण त्यांनी नाकारली. मग त्यांनी एमपीसीबीला लिहून दिलं. दरम्यानच्या काळात एमपीसीबी त्यांचं काम करत होती, ते आम्हाला सातत्याने पत्र पाठवत होती की तुम्ही तुमचं मशीन बदला, तुम्ही पोल्युशन कमी करा वगैरे वगैरे वगैरे. आणि त्या सगळ्या लागोपाठच्या नोटिसीचा आधार देऊन मला महानगर शेवटी एमपीसीबीने आमचं ऑथोरायझेशन नाकारलं. मला सांगितलं की आम्ही तुम्हाला ऑथोरायझेशन देऊ शकत नाही. त्याचा आधार घेऊन महानगरपालिकेने माझ्याशी असलेलं कॉन्ट्रॅक्ट आहे ते अजून ब्रेक नाही केलेलं, पण मला त्याच्याबद्दल नोटीस दिली आणि त्यांनी मला लोकांकडून अशा प्रकारची वेस्ट गोळा करायला बंदी केली. आम्ही सगळं फॉलो केलंय. त्यांनी ज्या ऑर्डर दिल्या जे सगळं केलंय ते सगळं फॉलो केलंय. या सगळ्यामध्ये सगळ्यात शेवटी महानगरपालिकेने एमपीसीबीला लिहून दिलं की आमच्याकडे द्यायला दुसरी जागा नाही. त्याच्यानंतरच एमपीसीबीने आमचं ऑथोरायझेशन काढून घेतलं. या दोन्ही ज्या संस्था आहेत, दोन्ही सरकारी संस्था आहेत, त्यांना त्यांचे वेस्टेड इंटरेस्ट आहे. मी त्याच्याबद्दल काही बोलत नाही. परंतु त्या दोघांनी मिळून अशा प्रकारच्या स्वयंसेवी संस्थांना त्यांच्या कामामध्ये मदत करायची का विरोध करायचा हे कधीतरी एकदा ठरवायला लागेल आणि ते समाजमताने ठरवायला लागेल. आम्ही कोर्टात गेलोय, कोर्टात आम्ही विजयी पण होतो. पण कालच्या दिवशी मी जवळजवळ आमच्याकडच्या 60 कर्मचाऱ्यांना
त्यांच्या सगळ्या ड्यूज सगळे पैसे परत केले. त्यांना सांगितले की तुम्ही दुसरी नोकरी शोधा. जवळजवळ 60 लोक काल पूर्णपणे बेकार झाले. आणि एक चांगला बॅकबोन जो या सगळ्या आमच्या ज्या सिस्टीम सध्या चालवणाऱ्या होतात तो सगळा बॅकबोन झाला आमचा लूज झाला. तरी पण आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी कुठलं धीर राहिलेलं नाही. बट वी आर फिलिंग या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्हाला एक चांगलं दर्शन घडलं, जे दर्शन सामाजिक काम आणि कमर्शियल काम याच्यामधला फरक तुम्हाला जाणून देतो. यू आर नॉट ऑथोराइज टू डू दॅट बिकॉज कमर्शियल वर्क इज कमर्शियल वर्क. इट शुड बी डन इन कमर्शियल वे. आणि ते आम्हाला म्हणाले की तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहात. आणि आम्ही कधीच कॉन्ट्रॅक्टर नव्हतो. आम्ही कधीच कॉन्ट्रॅक्टर नव्हतो याचं कारण म्हणजे जवळजवळ ठाण्यातल्या आणि परिसरातल्या 800 रुग्णालयामध्ये जाऊन आम्ही डॉक्टरांना प्रशिक्षण दिलंय की तुम्ही वेस्ट मॅनेजमेंट कशी करा, जे कुठेही नाही केले. आतापर्यंत ठाणे महानगरातल्या अनेक डॉक्टरांनी, माझ्याकडे लिस्ट आहे, टोटल माझे मेंबर असतील 1800, तर त्यातले 500-600 डॉक्टर असे असतात की जे वेळेवर पैसे भरत नाही किंवा उशिरा पैसे भरतात, भांडत राहतात. तरी पण त्यांची जबाबदारी, कचऱ्याची जबाबदारी आमची आहे असं समजून आम्ही कधी त्यांचा कचरा उचलणं बंद केलेलं, जे कोणीच करत नाही. दुसऱ्या दिवशी बंद होतं. अशा प्रकारच्या. आणि तिसरं म्हणजे संपूर्णपणे कोविडच्या काळामध्ये कचऱ्याच्या गैरव्यवस्थापनामुळे कोविडचा प्रसार झाला अशी एकही घटना ठाण्यामध्ये घडली नाही. कारण आमचे 70 कर्मचारी डेली कामावरती. एक वाक्य अजून ऍड करतो. आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी इतकी काळजी घेतलेली, ते या सगळ्या हॉस्पिटलमध्ये रेग्युलरली दररोज जात होते. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर जाऊन वेस्ट उचलून आणत होते. वेस्ट त्यांचं उचलून आणत होते. तरी पण आमच्या 60 कर्मचाऱ्यांपैकी एकाही कर्मचाऱ्याला कोविड झालेलं नाही. आणि आमच्यावरती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा आरोप आहे की तुमच्याकडे हाऊसकीपिंग नीट नाही. वी आर रेडी. आम्ही आता ते कोर्टात प्रूव्ह करू. परंतु अशा स्वरूपाचा आरोप करून त्यांनी आमचं सेंटर बंद केलंय. बदलणाऱ्या पॉलिटिकल कंडिशन मध्ये असं कुणाकडे जायचं असाही प्रश्न आहे. त्यामुळे या सगळ्यांचं आपापसात जे काय असतं त्याच्याप्रमाणे आहे. परंतु आम्ही जेन्युइनली ही केस कोर्टामध्ये लढवतोय. त्याचा जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा लागेल. जर कधी चुकून माकून याच्याबाबत वेडी वाकडी बातमी कोणी छापली तर त्याच्यावरती किमान कार्यकर्ते म्हणून आपण तरी चुकीचा विश्वास ठेवू नये याच्याकरता हे मुद्दाम निवेदन मी केलं. आणि या सगळ्यानंतर सुद्धा आता आम्ही तेवढेच सक्षम आहोत आणि तेवढ्याच गतीने आमचे सगळे प्रकल्प चालू ठेवणार आहोत. फक्त आमचा रुग्णालयीन घनकचरा व्यवस्थापनाचा केंद्राचा जो प्रकल्प आहे कळव्याचा, हा तात्पुरता बंद झालेला आहे असं समजा. कारण त्यांनी आता नवीन कंडिशन मध्ये जे आले त्यांनाही तात्पुरतच परवानगी दिली आहे आणायची. आमचं मीरा भाईंदर जे काढून घेतलंय त्याच्याबद्दलच्या जेव्हा हे रुलिंग नीट सगळं होईल तेव्हा कदाचित परत सगळं आम्हाला मिळेल आणि आम्ही परत एकदा बायोमेडिकल वेस्ट हे उत्तम प्रकारे चालू ठेवू. आणि मला सांगायला विशेष अभिमान वाटतो की जेव्हा आम्ही 2003 साली हे चालू केलं ना, तेव्हा 2006 साली पहिल्यांदा आम्ही आमचं ISO सर्टिफिकेशन करून घेतलं. त्यावेळेला महाराष्ट्रात एकही सिस्टीम नव्हती की तिचं ISO सर्टिफिकेशन होतं. 2006 साली आमचं पहिल्यांदा झाल्यानंतर 2008 साली आमचं परत एकदा ISO सर्टिफिकेशन झालं. पहिल्यांदा होऊ शकतं, अनेकांना माहिती असेल, पण परत करायचं असेल तर ते भरपूर टेडियस असतं. ते पण आम्ही करून घेतलं. परंतु त्याच्यानंतर या सगळ्या सिस्टीम्स आहेत, त्या सगळ्या सिस्टीम्सची जी काय यंत्रणा असते तिची किंमत जी आहे ती वाढत गेली. त्यांनी 3.5 लाख रुपये नुसते सर्टिफिकेशनचे मागितले. त्यावेळेला आम्ही त्याला रामराम केला की आमचं चांगलं चाललंय हे त्यांच्याकडनं घेऊन घ्यायला जर 3.5 लाख रुपये द्यायला लागले ते कसं काय होईल. आणि त्यामुळे आम्ही, परंतु या सगळ्या काळामध्ये जवळजवळ 10 वेळा वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार त्याला मिळालेले आहेत या सगळ्या सेंटरला. आणि अशा प्रकारच्या सेंटरचा बळी आपल्या यंत्रणेने इकडच्या केवळ टेक्निकल पॉईंट्स चालवून घेतलेला आहे. आणि याच्याबाबत आपण अश्युअर राहा की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चुकीची गोष्ट किंवा चुकीची पद्धती मी कधीही वापरलेली नाही. आणि जे काय आम्ही केलंय ते जेन्युइनली केलंय बिकॉज वी आर देअर टू प्रोटेक्ट एन्व्हायरमेंट ऑफ ठाणे अँड वी आर कमिटेड टू इट अँड दॅट इज वाय वी हॅव स्टार्टेड इट. त्यामुळे आपल्या सगळ्यांचा जो काय सॉलिडॅरिटी आमच्या बरोबर जे आहे त्याच्याप्रमाणे मला निश्चित माहिती आहे की आम्ही 1-2 वर्षांनी जेव्हा केव्हा कोर्ट नीट आले त्यावेळेला जिंकू. आणि जेव्हा जिंकू त्यावेळेला हे सगळं परत एकदा चालू होईल. तिथपर्यंत आपण सगळ्यांनी अशा प्रकारच्या जर चुकीच्या बातम्या कोणाकडनं आल्या तर त्याच्याबद्दल नक्की लोकांमध्ये नीट पद्धतीने बोलायला पाहिजे की हे असं झालेलं नाही.
आणि त्याच्याबद्दल ते सांगायला फक्त ते निवेदन करायला मी तुमच्या समोर उभा आहे. धन्यवाद. एका वेगळ्या कॉन्टेक्स्ट मधले मला एक वाक्य आठवतंय की धनुष्यातून बाण थोडासा मागे घेतला जातो प्रत्यंच्या लावताना, पण तो मागे जातो म्हणजे माघार घेतली असं नव्हे, तर तो अधिक वेगाने लक्षाचा वेध घेणार असतो. हे वाक्य वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये वेगळ्या व्यक्तीने वापरलं, पण मला वाटतं हे आज योग्य आहे. केला जरी पोत बळेची खाले, ज्वाळा तरी ते वरती उफाळे म्हणून ठेवलेलंच आहे. आणि त्याप्रमाणे आपली संस्था ही अधिक चांगल्या जोरामध्ये विकास करणार आहे, तिथं सत्तेच आहे. आपण ज्यांच्या भाषणाची अत्यंत आतुरतेने वाट बघत आहोत, थोडंसं त्यापूर्वी मी बोलण्याची संधी घेते. आज आषाढी एकादशी ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे, अगवाची अवकाश स्थिती जेवी वायूची नित्य वसती, देवी जगची विश्रांती स्थान जया, हे विश्वचे माझे कर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जागला. हे चराचर म्हणजेच मी, अशी उन्मनी अवस्था प्राप्त होणं हे खूप दैव दुर्लभ आहे. मी दिलीपजींना विनंती करते की जे पर्यावरणाची पूर्ण पर्यावरणच जगत आहे त्यांना मी त्याच्यापूर्वी पौर्णिमा शिरगावकरला विनंती करते की त्यांनी दिलीपजींचा परिचय करून द्यावा. धन्यवाद मॅडम. साधी राहणी आणि पर्यावरण अनुकूल राहणीमान मला वाटतं इथे बसलेल्या कोणाला शक्य आहे का अगदी 1% मला माहिती नाही, पण खरंच सरांचं साधी राहणीमान आणि पर्यावरण अनुकूल जे राहणीमान आहे हे खरंच वाखाणण्याजोग आहे. सरांचा मी परिचय करून देते थोडक्यात. दिलीप कुलकर्णी सर हे लेखक, संपादक आणि पर्यावरण विषयक सामाजिक चळवळीमध्ये भाग घेणारे कार्यकर्ते आहेत. 1978 मध्ये दिलीप कुलकर्णी यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदविका आहे ती प्राप्त केलेली आहे. 1978 ते 1984 सालापर्यंत ते पुण्याला टेल्को कंपनीमध्ये काम करत होते. 1984 ते 1993 पर्यंत विवेकानंद केंद्र कन्याकुमारीमध्ये तिथे त्यांनी विवेक विचार या नियतकालिकाचे संपादन केले आहे. 1993 सालापासून पर्यावरणाच्या सानिध्यातील जीवनशैली जगण्यासाठी ते रत्नागिरीतील कुडावळे या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत. रोजच्या जगण्यात कमीत कमी साधनांचा वापर करताना ऊर्जा संवर्धन करण्याचा त्यांचा प्रयत्न हा नित्य नियमित असतो. वाळलेल्या लाकडांचा वापर करून घरी ते स्वयंपाक करतात. फक्त आणि फक्त रेडिओचा अपवाद वगळता घरात साधा स्वयंपाकाचा गॅस आपण म्हणतो जे आधुनिक साधन आपण सगळेजण वापरतो तेही ते वापरत नाहीत. त्यांच्या स्वतःच्या मालकीचे वाहन सुद्धा नाही आहे. त्यांचे विविध सामाजिक विषयांवरती व्याख्यान देणे हे काम कायमच सुरू असतं. 1999 साली दिलीप कुलकर्णी सरांनी नांदेडच्या नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेत व्याख्यान दिले होते. पर्यावरणाचा संदेश पोहोचवण्यासाठी गतिमान संतुलन या नावाचे ते मासिक चालवतात. लेखनाची त्यांना प्रचंड आवड आहे. पुस्तकांप्रमाणेच भाषणातनं कार्यशाळांमधून ते पर्यावरण संवर्धनासाठी आग्रही असतात. कुडावळे येथील देवराई जपण्यासाठी ती टिकवण्यासाठी त्यांचा मोठा प्रयत्न सुरू आहे. सरांना विविध पुरस्कार देऊनही सन्मानित केलेला आहे. त्यातले मी 2 पुरस्कार इथे सांगते आहे. दिलीप कुलकर्णी सरांना 2010 साली नातू फाउंडेशन तर्फे देण्यात येणारा महादेव बळवंत नातू पुरस्कार प्रदान केलेला आहे. त्यांच्या समग्र कार्यासाठी 2013 सालचा श्रीगमा विधायक कृतिशीलता पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आहे. विशेष म्हणजे त्यांनी भरपूर अशी पर्यावरणावरती पुस्तकं लिहिली आहेत. त्याच्यात 13 पुस्तकांचा समावेश होतो आणि जी आज आपल्या इथे अवेलेबल आहेत विकण्यासाठी. त्यातली काही पुस्तकांची नावं मी इथे वाचून दाखवते. अणुविवेक, कलमी तुरा, ग्रीन मेसेंजर्स, चिंचा आणि बोरे,
दैनंदिन पर्यावरण जागृती, विकास स्वप्न, वेगवेगळ्या विकासाचे गाठाडे, सम्यक विचार, हरित संदेश आणि सगळ्यांना माहीत असलेले हसरे पर्यावरण हे असे विविध पुस्तकं आहेत ही जणांची प्रकाशित आहेत. स्वतः पर्यावरण स्नेही जीवनशैली जगणारे माननीय श्री दिलीपजी कुलकर्णी सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले विचार आहेत आपल्या सर्वांसमोर मांडावेत. श्री दिलीपजी कुलकर्णी. व्यासपीठामध्ये सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी, माझ्यासाठी फार चांगला योग आहे की पर्यावरण मित्रता मंडळानं मला या कार्यक्रमाकरता मुख्य वक्ता म्हणून बोलावलं. गेली अनेक वर्ष संस्थेशी माझा परिचय आहे, मला वाटतं सरांशी परिचय आहे. पूर्वीच्या काही कार्यक्रमामध्ये मी सहभागी झालेलो आहे आणि खूप आनंद झाला. संस्था 23वा वर्धापन दिन साजरा करते. आपल्या पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा या निमित्तानं. आणि हे कार्य असंच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारांनी वाढत राहो अशा मी शुभेच्छा संस्थेला देतो. खूप चांगल्या तऱ्हेनं सर आणि इतर मंडळी कार्यक्रम आयोजित करतात आणि अनेक प्रकारांनी पर्यावरण हा विषय समाजापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतात असं मला नेहमीच जाणवतं. मासिकाचा मगाशी उल्लेख झाला, गतिमान संतुलन मासिक चालवतात दिलीप कुलकर्णी म्हणून. थोडं त्यामध्ये आता बदल झालाय. एनवायर वेगळेचं काहीतरी मला निवेदन वेगळं करावं लागेल इथे की गेली 20 वर्ष गतिमान संतुलन चालवत होतो, पण कोरोना काळामध्ये नवीन वर्गणीवर होण्याची प्रक्रिया थांबल्यामुळे आता गेल्या जानेवारीपासून ते मासिक बंद केलेलं आहे. तर सध्या तरी आता गतिमान संतुलन मासिक चालवत नाही, तो भूतकाळात जमा झाले चालवत होतो असं फक्त आता म्हणता येईल. आणि त्यामुळे हे मासिक तुमचं 23 वर्ष चाललंय का? किती वर्ष झाली? 18 वर्ष झाली. खूप चांगलं मासिक चालू आहे आणि सगळी म्हणे लिहित आहेत. त्यामध्ये कौतुक वाटतं. व्यक्तिगत नियतकालिक आणि संस्थेचं नियतकालिकामध्ये फरक पडतो. व्यक्तिगत हा एकटा काहीतरी एकट्याच्या जीवावर चालणारा उपक्रम असतो, तो बंद पडू शकतो. संस्थेचा उपक्रम दीर्घकाळ चालू शकतो आणि मला आपलं पर्यावरण करता शुभेच्छा द्याव्याशी वाटते. त्या दीर्घकाळ हाही उपक्रम चालू आणि त्यातनं लोकांचं प्रबोधन होत राहतं. आता ह्या ठिकाणी सर म्हणजे त्यामुळे विषय आता जो सध्याचा विषय म्हणजे एका अर्थानं लोकप्रिय विषय आहे की इलेक्ट्रिक वरची वाहनं वापरा किंवा आता इथेनॉलचा वापर आपल्याला अधिक करून वाहनं चालवायची वगैरे वगैरे. तर त्या विषयावर आमच्या चर्चेची गेल्या महिन्यात सुरुवात झाली. सरांचा फोन झाला की या कार्यक्रमाला तुम्ही या आणि बोलण्याकरता असा काही विषय घ्याल का तुम्ही. आणि मला वाटतं की थोडासा हा विषय अधिक व्यापक करून घ्यावा. फक्त इथेनॉल किंवा फक्त बॅटरीवरची वाहनं किंवा फक्त सौर ऊर्जा अशा तऱ्हेचा विषय न घेता एकूणामध्ये ऊर्जा असाच एक व्यापक विषय घ्यावा आणि त्या आधारे काही वस्तुस्थिती आपल्यापर्यंत पोहोचवावी, मांडावी आपल्या पुढे, असा माझा हेतू होता. सर म्हणजे की ठीक आहे, विषय तुम्ही व्यापकपणे मांडू शकता आणि त्यामुळे भविष्यातील ऊर्जा हा जो सगळा विषय आहे हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे उद्याच्या नेमकं काय चित्र असणार आहे ऊर्जांचं आणि त्यामध्ये आपण नेमके स्वतःला कोणत्या परिस्थितीमध्ये बघणार आहोत, काय करणार आहोत आणि त्या दृष्टीने आज आपली काय जबाबदारी बनून जाते असा काही व्यापक विचार आपण करणार आहोत. आणि हा विचार करताना कुठंतरी आपल्या डोळ्यापुढे आजचा जो काही ज्याला आपण चित्र म्हणतो सगळं परिस्थितीचं हे आहे की एका बाजूनी दगडी कोळसा आपण जास्ती जाऊन वीज तयार करतो आहोत. आता शरदराव म्हणले त्याप्रमाणे म्हणतो 70% आसपास 70 ते 72% आपली ऊर्जा जी भारतामध्ये बनते ही औष्णिक ऊर्जा आहे. कोळसा जाळून तयार होणारी वीज जी काही आहे ती. आणि रोज 8.5 लाख टन कोळसा हा भारतामध्ये आपण जाळतो. त्याची एका बाजूने फ्लाय ऍश तयार होते, दुसऱ्या बाजूने कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये जातो. चीन आपल्यापेक्षा या बाबतीमध्ये पुढे आहे. आताची ताजी आकडेवारी मला माहित नाही, पण 2001 ते 2010 या दशकामध्ये चीननं आठवड्याला एक ह्या तऱ्हेनं आपली औष्णिक वीज केंद्र उभारली. प्रचंड ऊर्जा चीनला हवी होती म्हणून. आणि कुठल्याही प्रकारे कोळसा संपण्याची काळजी न करता आणि वातावरणामध्ये कार्बनचे कण आणि कार्बन डायऑक्साईड आपण सोडतो ह्याची फिकीर न करता आठवड्याला एक या तऱ्हेनं त्यांनी ती औष्णिक वीज केंद्र उभारलेली आहे. तर चीनमध्ये स्वतःचा प्रचंड कोळसा आहे आणि क्योटो प्रोटोकॉल मध्ये या सगळ्या देशांना, विकसनशील देशांना कितीही एमिशन करायला, कार्बन एमिशन करायला परवानगी दिलेली असल्यामुळे भारत, चीन किंवा ब्राझील वगैरे देशांवरती तशा आता बंधनं नव्हती की युरोपीय देशांवरती, अमेरिकेवरती जास्ती लादली गेली. ह्या एका कलमाचा फायदा घेऊन चीननं हा उत्पाद केलेला आहे. आणि आता म्हणजे त्याप्रमाणे जगामध्ये पुन्हा एकदा कोळशाचा काहीतरी वापर वाढतो आहे, कारण कोळसा उपलब्ध खूप आहे जगामध्ये. काही गोष्ट आहे की पेट्रोलियम तेल जरी पुढचे फक्त जवळजवळ 30-40 वर्ष पुरणार असला आजच्या वेगाचा वापर वाढता राहिला तर कोळसा मात्र पुढचे 500 वर्ष तरी किमान पुढे असं आज म्हटलं जातं.
पण गमत अशी आहे की ह्या ग्लोबल वॉर्मिंग नावाची समस्या निर्माण होते आहे, कार्बन डायऑक्साईडचं हवेमधलं प्रमाण वाढणं आणि त्यामुळे कोळसा असूनही वापरता येत नाही अशी काहीतरी विचित्र स्थिती ही आपल्यापुढे निर्माण झालेली आहे. आपण आणखी मुळात हे सगळे जे समस्या ऊर्जा वापरामुळे निर्माण होत आहे ह्याच्यावर आपण इथे एकत्र विचार करणार का नाही? फक्त फ्लाय ऍश, फक्त कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये सोडणं, फक्त जी अणु उर्वरित जी काही आहे न्यूक्लिअर वेस्ट जी काही किरणोत्सर्गी असं आपण तुकड्या तुकड्यामध्ये विचार करणार आहोत का समग्रपणे या ऊर्जांचा विचार, संसाधनांचा विचार, तो सगळा आपल्या जीवनाशी कसा जोडतो ह्या सगळ्याचा विचार असा आपण कधी करणार आहोत का नाही? गमत अशी की आजच्या काळामध्ये ऊर्जेला आपल्या जीवनामध्ये एवढं महत्व आलेलं आहे की आपला सगळा विकासाचा विचार जो काही होतो हा आपण किती ऊर्जा वापरतो ह्याच्या आधारे होतो. ज्या देशाचा ऊर्जा वापर अधिक किंवा ज्या व्यक्तीचा ऊर्जा वापर अधिक ती अधिक विकसित असे सरळ समीकरण मांडलं जातं. पण ह्या ऊर्जेच्या आधारित सगळ्या गोष्टी आजच्या विकासाच्या ज्या होत आहेत त्या ऊर्जाच्या आधारित होत आहेत. म्हणजे कोळसा जळून तयार होणारी औष्णिक वीज असेल, धरण बांधून तयार होणारी जलवीज असेल, अणुवीज असेल, त्या दुसऱ्या बाजूला पूर्णपणे पेट्रोल डिझेल हा जो खनिज तेल नावाचा दुसरा भाग आहे पण त्यामध्ये आपण एलपीजीचाही समावेश करूया, सीएनजी कदाचित त्या गटामध्ये आपल्याला टाकता येईल, हे सगळे आपण विचार करतो. आणि या सगळ्या ऊर्जांच्या आधारे आपण करतो काय तर उत्पादन वाढवतो. ऊर्जेच्या आधारे तंत्रज्ञान चालवायचं आणि ऊर्जा आणि तंत्रज्ञानाच्या जोडीच्या आधारे आपण करतो काय तर उत्पादन वाढवायचं. उत्पादन वाढवण्याचं काय काय करायला लागतं तर नैसर्गिक संसाधन आपण एका बाजूने अधिकाधिक वापरतो, त्याचा परिणाम होतो संसाधनाचा ऱ्हास होण्यामध्ये, डिप्लिशन ऑफ रिसोर्सेसमध्ये. वेगवेगळ्या प्रक्रिया आपण ऊर्जा आणि तंत्रज्ञानाच्या आधारे करतो, रसायनांचा वापर करतो, वाहतूक करतो प्रचंड, हे सगळ्यामुळे मला प्रदूषण होतं, ऊर्जा संसाधन संपत जातात. आणि तिसऱ्या बाजूला असंख्य प्रकारच्या वस्तू एका बाजूला तयार होत असताना त्या गुड्स बरोबर दुसरीकडे अनेक बॅड्स आपण ज्याला म्हटलं जातं हे तयार होतात. त्यामध्ये प्रदूषण हे एक बॅड आपण म्हणू, हवेचं असेल, पाण्याचं असेल, जमिनीचं असेल. विषीभवन हे आणखी एका प्रकारचं प्रदूषण आहे. फ्लाय ऍश असे जे पदार्थ तयार होतात उर्वरित आपण ज्याला म्हणतो हे प्रदूषण आहे. आण्विक कचरा त्याची कशी विल्हेवाट लावायची किंवा कशी सेल्फ कंटेनमेंट किंवा विल्हेवाट हा पुढचा भाग आहे, सुरक्षित साठवणूक कशी करायची हे आपल्याला माहीत नसूनही आपण प्रचंड प्रमाणात अणुवीज जगभरामध्ये तयार करतो आहोत. हा सगळा कचरा हा त्याचा आहे. आणखीन एक भाग झाला म्हणजे उत्पादन वाढलं आणि माझे उपभोग वाढले की विकास होतो हे जर म्हणायचं. पर कॅपिटा प्रोडक्शन वाढलं, पर कॅपिटा कन्झम्पशन वाढलं की विकास झाला, किंवा राष्ट्रीय स्तरावरती पर कॅपिटा जीडीपी वाढला की विकास झाला, सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढलं की विकास झाला हे म्हणत असताना हा सगळा विकास ज्या ऊर्जा आणि तंत्रज्ञानाच्या आधारे होतो त्याच्यामुळे होणारी हानी कुठल्या बाजूला मांडायची हे आपल्याला माहित नाही. किंवा ही सगळी हानी दृष्टीआड करायची हा अधिकृतपणे सगळ्या राष्ट्रांचा उद्योग चाललेला आहे. एक्सटर्नलायझेशन ऑफ कॉस्ट ह्या एका मूलभूत संकल्पनेवरती आजचं अर्थशास्त्र आधारलेलं आहे. सगळे किमती खर्च जे काही आहेत हे हिशोपत्रकाच्या बाहेर टाकून द्यायचे. कोळसा जाळल्यामुळे वीज किती जास्त तयार झाली, आमचा जीडीपी वाढला, विजेचं उत्पादन वाढलं की. पण त्यामुळे हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड किती वाढला तो हवेमध्ये एक्सटर्नलाइज करून टाकला. कार्बनचे कण हवेमध्ये आम्ही फेकून दिले, काही पुढे त्याच्यावरती काही काम करायची गरज नाही. फ्लाय ऍश एका ठिकाणी तळी तयार केली राखेची, तर राखेच्या तळ्यामध्ये फ्लाय ऍश टाकली किंवा फादर ज्यापासून विटा बनवल्या की अधिक घातक आहेत असं आपण म्हणून चालूया पुढच्या काळामध्ये. अशा प्रकारे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांचं आपण म्हणतो खर्चांचं बहिष्ठीकरण किंवा एक्सटर्नलायझेशन ऑफ कॉस्ट. आणि अशा प्रकारे ह्या विकासाचे जे काही खर्च आहेत संसाधन संपण्याच्या रूपामधले, प्रदूषणाच्या रूपामधले, जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी घटण्याच्या रूपामधले हे सगळे बहिष्ठ करून किंवा उत्पादन वाढ किती झाली त्याच्या आधारे जीडीपी किती वाढलाय बघायचं. आणि आता विकासाचा दर 7.1%, 7.5%, 8.2%, 10% आकडेवारी मांडत राहायची. हे सगळे जे वाढलेलं जीडीपी म्हणजे उत्पादन जे आपण म्हणू सगळ्या शेतीमधलं असेल, उद्योगामधलं असेल, सेवा क्षेत्रामधलं असेल, हे उत्पादनाचा आपण उपभोग तर घेतो. आपला उपभोगही सगळ्या तऱ्हेचा वाढलेला आहे. ते किमती हे जे सगळे खर्च एक्सटर्नलाइज केले, बहिष्ठ केले, हे किमती कोण मोजतो? गमत अशी की ह्या ज्या सगळ्या किमती आपण अंदाजपत्रकाच्या हिशोपत्रकाच्या बाहेर टाकलेल्या आहेत, एक्सटर्नलाइज केलेल्या आहेत, तर आर्थिक मानवानं ज्या किमती बाहेर टाकल्या, इकॉनॉमिक मॅननं ज्या किमती एक्सटर्नलाइज केल्या त्या फिजिकल मॅन म्हणून मला इंटरनलाइज कराव्या लागतात, सायकोलॉजिकल मॅन म्हणून मला इंटरनलाइज कराव्या लागतात, मला कुटुंबाच्या स्तरावरती इंटरनलाइज कराव्या लागतात, मला समाजाच्या स्तरावरती इंटरनलाइज कराव्या लागतात, मला राष्ट्रीय स्तरावरती त्या सगळ्या किमती इंटरनलाइज कराव्या लागतात.
प्रदूषण हवेमध्ये फेकून दिलं. ते प्रदूषण मला श्वासामधून आत घेतल्यानंतर मला नेसल ॲलर्जी होते, मला ब्रॉन्कायटिस होतो, मला अस्थमा होतो. मी पाण्यामध्ये विष सोडली सगळी. ते पाणी मी जेव्हा पितो तेव्हा मला पोटाच्या विविध व्याधी घडतात. मी अन्न विषारी खातो, मी दूध विषारी पितो, हे सगळं मला आतून पोखरत असतं. ही शारीरिक स्तरावरती ज्या मी बहिष्ठ केलेल्या किमती आहेत, एक्सटर्नलाइज केलेल्या, त्या मी इंटरनलाइज करतोय. मग ह्या सगळ्या विकासाकरता मला प्रचंड पैसा, उपभोग वाढीचे म्हणजे मला पैसा खर्च करावा लागतो, पैसे मिळवावे लागतात, अर्थार्जन वाढवावं लागतं. जास्ती अर्थार्जनाकरता मला धावपळ दगदग करावी लागते. मुंबईकरांना तर फारच जास्ती करावी लागते, आता सगळ्यांना माहिती आहे. कुडाळ्यामध्ये मी शांतपणे जगतो, पण धावपळ दगदग जी आहे मनावरची ताण वाढवते आणि मग मनावरच्या ताणांमुळे वाढणाऱ्या व्याधी ज्या काही सायकोसोमॅटिक एलिमेंट्स त्याला म्हणतात, ह्याचं प्रमाण जगभरामध्ये प्रचंड वाढलं. तो हार्ट अटॅक असेल, हायपर टेन्शन असेल, डायबिटीस. सगळं पाहता मला मनामध्ये विचार असा येतो की ह्या सगळ्याची सुरुवात नेमकी झाली ती नेमकी योग्य प्रकारे झाली का, त्यामध्ये विचार नेमका काय होता. आणि ही सुरुवात केव्हा झाली आम्ही विचार करायचं की 1750 हे जे वर्ष आहे ह्या संपूर्ण आपल्या मानवी इतिहासामधलं हे आपण म्हणतो वॉटरशेड इयर जे आपण त्याला म्हणतो की त्या पूर्वीचं जग त्यानंतरचं जग त्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. 1750 साधारणपणे काळ थोडा पुढाभागचा असेल. त्यावर्षी काय झालं नेमकं, ते सुमारास काय झालं तर वाफ नावाच्या एका ऊर्जेचा शोध लागला. जेम्स वॉट नावाच्या माणसाला दुपारी चहा करत असताना किती होतं आपण उडताना पाहिलं आणि वाफेत शक्ती हे त्याच्या लक्षात आलं. तोपर्यंत माणूस ऊर्जा वापरत नव्हता का, निश्चित वापरत होता. कोणती ऊर्जा वापरत होता तर मुख्यत्वे करून ज्याला आपण आज सहजपणे उपलब्ध होणाऱ्या, काहीही माणसाने न करता ज्या उपलब्ध होणाऱ्या पॅसिव्हली अवेलेबल एनर्जीज आपण त्याला म्हणतो, ह्याच्या आधारे माणूस सगळी कामं करत होता. पण म्हणजे छोटी छोटी आपली कामं नाही बरं का, प्रचंड मोठी कामं त्या तऱ्हेच्या ऊर्जांच्या आधारे माणसाने केलेली आहे. ताजमहाल बांधला तेव्हा पेट्रोलियम तेल नव्हतं, दगडी कोळसा नव्हता, अणु ऊर्जा नव्हती, काहीही नव्हतं तरी ताजमहाल बांधला गेला. सिमेंट नव्हतं तरी ताजमहाल बांधला गेला. इजिप्तचे पिरॅमिड बांधले गेले. तो कुतुब मिनार समोर एक स्तंभ आहे, 700 वर्ष उभा आहे, त्याला गंज अजून लागलेले लोखंडाचा स्तंभ आहे त्याला. हे सगळं तयार केलं गेलं. धातुशास्त्र भारतामध्ये प्रगत झालं. दक्षिण भारतामध्ये मंदिर ही गोपुरं एवढी उंच आहे की सावली जमिनीवर पडत नाही, लाईट डिफ्यूज होतं. कशी बांधली ती एवढी मोठी मंदिरं, कुठं आणल्या शिळा, कशा हलवल्या, कशा उभारल्या माहिती आपल्याला. पण जर पॅसिव्हली अवेलेबल एनर्जी किंवा आपण ज्याला इन्कम एनर्जीज म्हणतो, आय ऊर्जा ज्या आहे त्यांच्या आधारे ही सगळी कामं झालेली आहेत. मोठी मोठी भव्य दिव्य कामं सुद्धा, दैनंदिन कामं तर सगळीच बहुतेकशी ही शरीर श्रमाच्या आधारे व्हायची. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण जे काही तंत्रज्ञान त्या काळामधलं होतं हे ह्या ऊर्जांमध्ये जाणणार होतं. मग ते जातं नावाचं चाक असेल, पाणचक्की असेल, ते शिडाची जहाजं असतील, ही सगळी या तंत्रज्ञानाची उदाहरणे पॅसिव्हली अवेलेबल एनर्जीच्या आधारे, त्या सौम्य ऊर्जा आहे, विकेंद्रित ऊर्जा आहे, त्यांच्या आधारे तंत्रज्ञान काम करतात. आणि सगळ्यात मुख्य भाग होता स्वतःचं शरीरबळ वापरणं. आपण आज ही ऊर्जा जे काही आहे ना ती विसरूनच गेलोय. आपल्या सगळ्या कामांना आपणता त्याला हेंडरसन नावाची विदुषीनं एनर्जी स्लेव्स असा एक शब्द वापरलाय की पुढे माणसं ह्या स्वरूपातले गुलाम नेमले जायचे आणि तात्काळच्या फटक्याने काम करून घेतली जायची. आता यंत्र नावाचे गुलाम आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतात. एक गुलाम आपला धुणं धुत असतो, एक गुलाम आपल्याला डोक्यावरती फिरून वारा घालत असतो. हे सगळे एनर्जी स्लेव्स आपण सध्या वापरतो. आणि ह्या त्याला ऊर्जा ज्या काही आहेत ह्या वापराव्या लागतात. त्या पूर्वीचा माणूस जो होता तो मुख्यत्वे करून शरीर श्रमाच्या आधारे सगळी कामं करायची. मग ते विहिरीतलं पाणी काढणं असो, चालत जाऊन कामं करणं असो, डोक्यावरनं ओझी वाहणं असो, कोरडीचे घाव स्वतःच्या हातानं घालणं असो, सगळी जी दैनंदिन जीवनासाठी आवश्यक कामं, शेतीची सगळी कामं असतील ते म्हणून स्वतःच्या शरीर बलाच्या आधारे करायचा. ही आपण म्हणतो सूर्यापासून वनस्पती वाढल्या, वनस्पतीमधली ऊर्जा खाऊन मला ऊर्जा मिळाली. ही एक कुठलं तरी आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी आहे, निगेटिव्हिटी त्यामध्ये नाही, प्रदूषण नाही, अशा ऊर्जेच्या आधारे कामं चालायची. जिथे माणसाचे श्रम कमी पडत आहे, थोडी जास्ती श्रमाची गरज आहे मला, ते प्राण्यांची ऊर्जा वापरली. मग ती बैलाची असेल, घोड्याची असेल, हत्तीची असेल, उंटाची असेल, ही प्राण्यांची मदत घेतात. पण तरी सुद्धा या सगळ्या प्रकारामध्ये माझं एनर्जी इनपुट ह्या सगळ्या पर्यावरणाच्या व्यवस्थेमध्ये ढवळाढवळ करणारं एनर्जी इनपुट किती असेल तर हत्ती धरून सगळ्या ताकदवर हत्ती आहे तर 5-10 हॉर्स पॉवर धरून चाला. एक घोडा म्हणजे 1 हॉर्स पॉवर, एक हत्ती म्हणजे 10 हॉर्स पॉवर. ह्या पलीकडे माझं एनर्जी इनपुट नव्हतं. एक हत्ती किती काम करू शकतो मर्यादा होती त्याला. आणि ह्या मर्यादा माणसाला नकोशा वाटल्यामुळे मला अमर्याद उत्पादन करायचं आहे, अमर्याद उपभोग घेण्याची मुळामध्ये मनामधली इच्छा, ह्यातून माणूस ऊर्जांचा अधिकाधिक वापर करायच्या दिशेमध्ये पुढे गेला. आणि मग वाफेमधली ऊर्जा जेव्हा 1750च्या दरम्यान जेम्स वॉटला सापडली तर त्या आधीच्या उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानांना ह्या ऊर्जेची जोड दिली गेली.
पूर्वी लोकोमोटिव्ह आपण म्हणतो म्हणजे रेल्वे आजच्यासारख्या नव्हत्या, रुळावरनं ट्राम धावायच्या, त्या घोड्यांकडून उडल्या जायच्या. हा घोडा बाजूला केला गेला तर इकडे स्टीम इंजिन धावलं गेलं आणि आज आपण त्याला आगगाडी म्हणतो, झुकझुक गाडी कोळशावर चालणारी, ही धावायला लागली. हातमाग होता, त्याला वाफेची शक्ती जोडल्यानंतर यंत्रमागामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि अशा प्रकारे पहिल्या पिढीमध्ये त्याला म्हणतो एक्सटर्नल कंबशन इंजिन, बाह्य ज्वलन प्रकारची इंजिन, त्याच्यामध्ये कोळसा एकीकडे जाळायचा आहे, वाफ तयार करायची आणि वाफेची उष्णता आणि दाब याच्या आधारे यंत्र चालवायची. आज आपल्याला काही फारसं याचं वाटत नाही, पण केवढा मोठा या ठिकाणी फरक घडला आपण पाहताना आपण म्हणतो इंग्रजीत पॅराडाइम शिफ्ट. एक नवा मनू सुरू झालेला आहे की उपलब्ध ऊर्जांचा जो मनू होता 1750 पर्यंतचा, हा बदलून आता उत्पादित ऊर्जांचा मनू जो काही आहे हा सुरू झालेला आहे. एक युग नवं इथे अवतारलं, उत्पादित ऊर्जांचं. ही पहिल्या पिढीमध्ये सगळी यंत्र जी आहे ती अशा तऱ्हेची बाह्य ज्वलन एक्सटर्नल कंबशन इंजिन्स आहे. ती फार आगळबंबाळी मोठी होती, छोट्या कामांना उपयोगी नव्हती. मग त्याची छोटी इंजिन चालवता येतील अशा ऊर्जा ज्वलनामध्ये माणूस होता. तो शतकभरानंतर पेट्रोल किंवा डिझेलवरती चालणारी इंजिन ज्याला आपण म्हणतो इंटरनल कंबशन इंजिन, ही प्रचारामध्ये आली त्यामुळे 1850-60च्या दरम्यान. आणि त्यानंतर 19व्या शतकाच्या शेवटी वीज नावाचा एक तिसरा ऊर्जा स्रोत हा आपल्या हातामध्ये आला. आणि त्यामुळे पहिल्या पिढीमधली यंत्र वाफेवरची, दुसऱ्या पिढीमधली पेट्रोलियम तेलावरची, तिसऱ्या पिढीमधली विजेवरची, आणि ह्या तीनच मुख्यतः दोन ऊर्जा आपण आजही वापरतो. आज आपण दगडी कोळसा थेट इंजिन म्हणून, आगळीचं इंजिन म्हणून वापरत नाही, तर आपण त्याच्या आधारे वाफ तयार करून वीज तयार करतो आणि औष्णिक वीज म्हणून आपण ती दगडी कोळशापासून बनवलेली वीज आपण सगळी वापरतो. मग दगडी कोळसा कसा आपण वापरला विजेकरता, नंतर वाटते आपल्या अणूमध्ये प्रचंड शक्ती आहे. युरेनियमचा विस्फोट जर आपण केला, प्रचंड ऊर्जा बाहेर पडते. आपण ते युरेनियमच्या विस्फोट म्हणजे अणु ऊर्जा आपण त्याला म्हणतो, न्यूक्लिअर एनर्जी, ही आपण वापरायला सुरुवात केली. त्यामुळे 1950च्या दरम्यान 1955च्या दरम्यान सुरुवात केली आहे. पण ह्या सगळ्या ऊर्जा कुठे प्रदूषण करतात वगैरे असं सगळं पुढे यायला लागल्यानंतर हळूहळू माणूस अधिक हिरव्या हरित ऊर्जाकडे आपण जाऊ शकू का, असा माणसाच्या मनात विचार आला वैज्ञानिकांच्या तंत्रज्ञांच्या. आणि त्यांनी हळूहळू आपण त्याला सोलार पॅनेल मध्ये सौर वीज आपण ज्याला म्हणतो, ती पवन चक्क्यापासून मिळणारी वीज असेल, काही जिओथर्मल, उदाहरण जिओथर्मल भू औष्णिक ऊर्जेचं या ठिकाणी चित्र काढलेलं आहे. त्यानंतर ज्याला सागरी लाटांपासून वीज म्हणतात, ओशन टायडल, ही आहे. सागरी पाण्यामध्ये टेम्परेचर डिफरन्स, तापमान फरक आहे, वरचं पाणी गरम असतं, खालचं गार असतं, त्याच्या आधारे काही करंट निर्माण करून वीज तयार करता येईल का, अशा अनेक प्रकारांनी आपण विजा बनवतो. त्यामध्ये बायोमास मध्ये पण इथे उल्लेख आहे. बायोमास मध्ये जी काही आहे ती जैवभारामध्ये हा एक प्रकार आहे. अशा असंख्य ज्याला आपण म्हणतो, आज ज्याला ग्रीन एनर्जी म्हटलं जातं, त्यांचा वापर सुरू झाला. आणि ह्या ग्रीन एनर्जीचा अलीकडे तर सध्या बोलबाला फार प्रचंड प्रमाणात होतो आहे, पण ह्या ऊर्जा ग्रीन असल्यामुळे कितीही वापरायला हरकत नाही, असा एक आपला समज निर्माण करून दिला आहे. ही जी ग्रीन ऊर्जा आहे, हरित ऊर्जा ज्या काही आहे, किती वापर करत नाही, पर्यावरणाची हानी करत नाही. तर गमत त्यांची अशी आहे की हा मुद्दा जो काही आहे, ह्याचं वास्तव जे काही आहे, सत्य जे काही आहे, हे कोणीही पुढे मांडत नाही. फार थोडे लोक या जगामध्ये असे आहेत की ग्रीन ऊर्जा आहे, हा ग्रीन नसून दे आर मोर ब्लॅक, हे सांगायला हवं. त्या अधिक काळ्या आहेत. हे जगामध्ये सगळ्यात ज्या ठोस शास्त्रज्ञाचं नाव जगामध्ये तुम्ही काय भारतामध्ये जगामधल्या, हा कोणीही हे वैज्ञानिक सत्य, हे काही दिलीप कुलकर्णीचं वैयक्तिक मत नाही, हे वैज्ञानिक सत्य आहे. पण हे सगळ्यामध्ये ऊर्जांच्या बाबतीमधला जो मूलभूत नियम काय म्हणतात, उष्मागतिकीचा नियम, थर्मोडायनामिक्सचा जो दुसरा नियम आहे, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, लॉ ऑफ एंट्रॉपी, जे कोणी विज्ञानात इथे अभ्यासक असते त्यांना माहिती असेल. हा दुसरा नियम हा एंट्रॉपीचा नियम म्हणून मानला जातो. एंट्रॉपी याचा अर्थ विखुरण, पदार्थांचं किंवा ऊर्जेचं होणारं विखुरण, त्यातून कमी होणारी उपयोगिता. तसं मी माझ्या गाडीला एक टायर लावलेला आहे, हे टायर जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत त्याचा उपयोग आहे. ह्या टायरचे बारीक कण जेव्हा नायलॉनच्या हवेमध्ये उडून जातात, तर नायलॉनच्या कणांच्या आधारे मी गाडी चालवू शकतो का, तर नाही. नायलॉनचा टायर म्हणजे कमी एंट्रॉपी, त्याचे बाहेर पडलेले कण जी आहे ती वाढलेली एंट्रॉपी आहे, ती निरुपयोगी पदार्थ झाला, त्याचा उपयोग नाही. लोखंडाच्या ताऱ्याचा उपयोग आहे, तेव्हा गंजला तो, त्याचा मला उपयोग नाही. गंजणं याचा अर्थ एंट्रॉपी वाढणं, विखुरण वाढणं, विस्कळीतपणा वाढणं. आपण ऊर्जा वापरत असताना ऊर्जा स्रोतांचाही विस्कळीतपणा वाढतो आणि त्याच्या आधारे आपण जी संसाधनांवरती कामं करतो त्या संसाधनांचाही विस्कळीतपणा वाढतो. आणि याचा परिणाम असा होतो की उपलब्ध ऊर्जा ह्या हळूहळू कमी होत जातात. पेट्रोलियम तेलामध्ये काही एक ऊर्जा आहे, हे जाळल्यानंतर जो धूर तयार झाला त्या धुरावरती काहीही करता येत नाही. त्या धुराबरोबर आवाज गाडीचा होतो, त्या आवाजाचा काही उपयोग होतो, आवाजाच्या आधारे मी दुसरं कुठलंही काम करू शकत नाही. त्या गाडीमध्ये घर्षण होतं, घर्षणामध्ये तयार झालेली उष्णता गाडीमध्ये की वाया जात असते हवेमध्ये, तिचा उपयोग काही नसतो.
रेडिएटर मध्ये गरम पाणी तयार होतं, त्याच्या आधारे मी काही करू शकत नाही. ते थंड करण्याकरता मला समोर वाऱ्याचा झोत घ्यावा लागतो आणि मग ते पाणी थंड करावं लागतं. ती उष्णता जी रेडिएटर मध्ये आहे ती वाया जाते. गाडीत कंपन निर्माण होतात, त्या कंपनाचा काही उपयोग नसतो, ती वाया जाते ऊर्जा जी काही आहे ती. म्हणजे पेट्रोल मधल्या गाडी चालवण्यासाठी उपयुक्त जी काही ऊर्जा आहे ही नेहमीच 50% पेक्षा कमी असते. हा कार्नोटचा नियम. थर्मल एफिशियन्सी इज ऑलवेज लेस दॅन 50%. आणि ह्या प्रकारे वाया जाण्याच्या ऊर्जेचा आपण विचार केला तर अंतिमतः हा धरून चला 5 ते 10% ऊर्जा जी काही आहे ही फक्त गाडी चालवण्याकरता म्हणून पेट्रोलमध्ये उपयोगी पडते. बाकी 90% ऊर्जा ही घर्षणाच्या रूपाने, एक्झॉस्ट मधून बाहेर पडणाऱ्या धुराच्या रूपाने, रेडिएटर मधून बाहेर पडणारी कंपनांची ह्या रूपाने वाया जात असते. मोर एनर्जी इज लॉस्ट दॅन युज्ड. हेच कोळशाच्या बाबतीत आहे. आपण ज्या कोळशाजवळून वीज तयार करतो, माझे मित्र मी उद्यान ते बोलावला कार्यक्रम करतात, लोकसत्तामधलं पत्र वाचून ह्या विषयावरचं चंद्रशेखर जोशी इथे बसलेले, त्यांनी लोकसत्तेच्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की जे आपण विजेवरच्या गाड्या जे चालवणार आहोत, बॅटरीवरच्या गाड्या आपण त्याला म्हणतो, मग ते कार असतील किंवा 2 व्हीलर्स असतील, ह्या अंतिमतः मूळ कोळशामधल्या ऊर्जेपैकी फक्त 12.6% ऊर्जा ही ती गाडी चालवायला उपयोगी पडणार आहे. बाकी 88% ऊर्जा ही वाया जाते. तसं त्यांनी असं म्हटलं की पेट्रोलवरती वाहन चालवा, त्याची एफिशियन्सी 30 ते 40% आहे, पण 60% ऊर्जा वाया जाते पेट्रोलमध्ये. त्यामुळे भारतामध्ये प्रोत्साहन देऊ नका विजेवरच्या वाहनांना, हे त्यांच्या पत्रामध्ये म्हटलं. मला अतिशय कोणते गुरु भेटण्याचा आनंद झाला. मी त्यांची मुद्दा मी भेट ठाण्यामधलेच आहे, भेट घ्यायला म्हणून तुम्ही या इथे मला तुमच्याशी बोलायचं. म्हणजे सगळ्यांनी खूप गप्पा झाल्याच्या. हे विज्ञान सांगतंय. जोशी नावाचा एक माणूस सांगत नाही, बिल पुढे नावाचं पर्यावरणामध्ये सांगत नाहीये. विज्ञान हे सांगत आहे की एन्ट्रॉपीचा नियमच हे सांगतो की वाया जाणाऱ्या ऊर्जा हे नेहमीच जास्ती असणार. वाया गेलेली ऊर्जा ह्याचा एन्ट्रॉपी वाढ, आणि ही एन्ट्रॉपी मधली वाढ आहे ही प्रदूषण करणारी आहे. हवेचं, पाण्याचं, जमिनीचं, ही फ्लाय ऍशच्या रूपाने आणखी काही वेगळं प्रदूषण करते. तरी प्रदूषण आपण जी म्हणतो आज ही सगळी एन्ट्रॉपीचं रूप आहे. Pollution is a sort of entropy, it's a visible form of entropy. हा नियमच कोणी लक्षात न घेता अधिक ऊर्जा वापरा आणि अधिक विकास करा असं आपण जेव्हा म्हणतो, किंवा ग्रीन एनर्जी वापरा आणि विकास करा आपण म्हणतो, किंवा त्या काळ्यावरच्या बाजूला फेकून द्या, आता हरित ऊर्जांकडे जा. ह्या ऊर्जा हरित नसतो, त्या अधिक काळ्या आहेत. मी जेव्हा सोलार पॅनेल पासून वीज मिळवायची म्हणतो की सोलार पॅनेल पासून मला स्वच्छ ऊर्जा मिळते, ती स्वच्छ कुठे असते? माझ्या घराच्या वरचं सोलर पॅनेल प्रदूषण करत नाही, इथपर्यंत ती स्वच्छ असते. पण सोलर पॅनेल तयार ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी कितीतरी अधिक प्रदूषण झालेलं असतं, त्याच्या दृष्टीआड होतं आणि हे दड होतं. परत ती कॉस्ट जी आहे एक्सटर्नलाइज केली जाते. मी बॅटरीवरती जेव्हा वाहन चालवतो, माझं वाहन इथे दूर सोडत नाही म्हणून ती स्वच्छ म्हणायची. पण त्या बॅटरी चार्ज करायची वीज तयार झाली तर चंद्रपूरला मला अधिक कोळसा जाळावा लागला आणि अधिक प्रदूषण चंद्रपूरला झालं, कोराडीला झालं, एकधाऱ्याला झालं, खापरखेड्याला झालं. त्यांच्यावरती कॉस्ट लागून गेल्या. म्हणजे एकीकडे जो वसाहतवाद भारतावरती होता युरोपियनचा, मग तो इंग्रजांचा असेल, फ्रेंच लोकांचा असेल, पोर्तुगीजांचा असेल, हा आंतरराष्ट्रीय स्तरावर होता की इंग्लंडचं भारतावर राज्य होतं, इंग्रजांनी भारताला लुबाडलं. आता आपल्या देशांतर्गत वसाहतवाद पूर्वीच्या वृत्तीमध्ये सुरू झालेला आहे की मुंबईकरांना स्वच्छ ऊर्जा हवी, याकरता चंद्रपूर मधल्या आमच्या बांधवांवरती आम्ही अधिक प्रदूषण लावणार, अधिक कोळसा जाळावा लागणार आहे त्याकरता. म्हणजे मी कल्पना एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण देतो. आपण कोळशाच्या परिभाषेमध्ये बोलले की आपली समजा स्कूटर किंवा मोटर जे कोळशावर चालते समजा, तर मला समजा 1 किलोमीटर जाण्याकरता 1 किलो कोळसा जाळावा लागतो आहे. 1 किलोमीटर मोटर चालण्याकरता 1 किलोमीटर कोळसा. तर ही मोटर मी ज्या विजेवरती चालवतो, मी बॅटरीवरती चालवतो, तर चंद्रपूरला मला फक्त 1 किलो कोळसाने जास्ती जाळावा लागत, मला 2 किंवा 3 किलो जास्ती कोळसा जाळावा लागतो. सो इन काइंड आय एम बर्निंग मोर कोल. मी जर विजेवरचं वाहन इथे चालवतो तर एकूण आपलं पृथ्वीवरचं कोळशाचं ज्वलन हे खूप अधिक प्रमाणामध्ये होतं. ते दुप्पट अधिक होईल का 4 पट अधिक होईल हा तज्ञांनी गोळ घालावा, मला त्या विषयावर शिकायचं नाही. पण सोलर पॅनेल तयार करण्याकरता आधी सिलिकॉनचं शुद्धीकरण प्रचंड ऊर्जा बक्ष प्रक्रिया आहे. गमत अशी वास्तवामध्ये की एक सोलर पॅनेल तयार करण्याकरता आधी जेवढं एनर्जी मला ऊर्जा खर्च करावी लागते तेवढी आउटपुट म्हणून मला त्याच्या संपूर्ण आयुष्यभरात मिळत नाही. संपूर्ण आयुष्यभरात, मी 1 वर्षात म्हणत नाही, 2 वर्षात नाही, त्याचं 20 वर्षाचं आयुष्य मानलं जातं, हे मिळत नाही. शिवाय सोलार पॅनेलची एफिशियन्सी कमी होते हा मुद्दा एकही वैज्ञानिकांना आजवर पुढे मांडलेला नाही.
जाहीरपणे मोठ्या प्रमाणात. हे सोलर पॅनल आपण घेतल्याने जेव्हा 100% एफिशियन्सी असते की पुढल्या वर्षी 90%, त्या पुढल्या वर्षी 80%, त्यामुळे 5 वर्षामध्ये ही 70% एफिशियन्सी आलेली असते. 10 वर्षाचं जेव्हा ते होईल 50% एफिशियन्सी कमी झालेली असते. त्याच्यातून मिळणारी ऊर्जा आउटपुट जी काही आहे ती पुन्हा घटत चालली, ती शून्य नाही होत पण कमी होत जाते. त्यांना ऍसिम्प्टोट नावाची कल्पना माहिती आहे.